द्वितीय दिवसीय कीर्तन रूपी सेवेकरता गायण्यात आलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती तीनही लोकी अमर जयांची कीर्ती जे वारकरी संप्रदायाचे कलशस्थान जयांचे शब्द म्हणजे रत्नांची खाण जे सर्व साधकांचे कल्पतरू जे अभंग वाङ्मयाचे महामेरू स्वतः जीवन जगत झाले जगाचे जे गुरु असे जगद्गुरु जगत उद्धारक जगतमान्य संत शिरोमणी श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा संतांच्या संगतीत होणाऱ्या अलभ्य लाभाचं वर्णन करणारा गोड अभंग सदर सेवेकरता सादर केलाय। विठ्ठल विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्या अगोदर या सगळ्या वारकऱ्यांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा। खूप गोड छान अशा प्रकारे त्या ठिकाणी ते पावल्या खेळतायत। बरोबर 12 बाल वारकरी आहेत आणि 13 मोठे वारकरी आहेत। लगेच मोजू नका, नंतर मोजा। एखादा कमी असला तर समजायचं बसला असेल आणि एखादा वाढला असेल तर समजायचं उठला असेल। विठ्ठल विठ्ठल धोत्रावाले आहेत, नेहरूवाले आहेत, फॉर्मल पण आहेत, जीन्स वाले सुद्धा आहेत आणि टी शर्ट वाले सुद्धा आहेत। काय वर्णन करायचं, एवढे गोड असे वारकरी या ठिकाणी जमलेले आहेत। भालदार आहेत, चोपदार कुठं पळाले आहेत ना? भालदार चोपदार एकच आहे का? हां, खूप वर्षानंतर बाबा तुम्हाला बघितलं पण जसे तसेच आहे, फक्त दाढी केली आहे। दाढी करून टकाटक होऊन आलेत, छान दिसत आहेत बाबा। बाबांसाठी टाळ्या वाजवा एकदा। ते कपाळाला छान अशा प्रकारे बुका मस्त वाटतोय। हां, बुका छान लावला पाहिजे कपाळाला। यांनी बुका लावला पाहिजे ना आपण कुंकू लावलं पाहिजे। लावलं पाहिजे का नाही? आता कुंकू नाही, कुंकू जेला। जेला म्हणजे काय? आमच्या कोकणी भाषेत सांगतात गेला। गेल्याला काय म्हणतात? जेला। आणि जेला मग काय झालं? जेला म्हणजे तो निघून गेला, मग काय आली? टिकली आली। ती टिकली तरी टिकवा। बाबांनी कपाळाला छान अशा प्रकारे बुका लावलाय, छान टोपी आहे, हास्य सुद्धा सुंदर आहे। फक्त दात पडलेत का? नाही, दात नाही पडलेले त्यांचे, छान आहेत बाबा। खरंच खूप गोड सेवा आपली। आमचे पाटोळे काका विनेकरी, अगदी तुम्ही म्हणजे साक्षात तुकाराम महाराजच दिसतायत नाही का? ज्यांनी ड्रेस शिवला त्यांच्याकरता टाळ्या वाजवा। मग तो ड्रेस साजेशा माणसाला तुम्ही घातलाय, कारण ड्रेस असा ज्याला पोट नाही त्याला घालून तो जमणार नाही। पोट सुद्धा पाहिजे, डेअरी सुद्धा पाहिजे, जेवण पोटभर केलेलं दिसतंय आणि पोट असलं का माणूस श्रीमंत दिसतो नाही का? ती श्रीमंती तुमच्याकडे आहे। ती श्रीमंती फक्त तुमच्याकडेच नाही आहे, सगळ्या दारणा शेवगी दारणावाल्यांकडे आहे ती श्रीमंती। हे सगळे वारकरी टाळकरी गोड अशी मृदुंगाचार्य या ठिकाणी आहेत। जय आणि विजय भालदार चोपदारासारखे छान अशा प्रकारे मृदुंग वाजवत आहेत। जशी IPLला मॅच सुरू व्हावी आणि पहिली बॉलिंग आणि बॅटिंग ज्यांनी करावी अशी बॉलिंग बॅटिंग सारखे हे मृदुंग वाजवत आहेत। खूप गोड वारकरी, एकदा जोरदार टाळ्यांच्या करताही वाजवा। सगळे बाल वारकरी, मृदुंगाचार्य, विनेकरी, भालदार, चोपदारी सर्व वारकरी मंडळी आज या कीर्तनाची शोभा द्विगुणित करण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। साऊंड सिस्टीम सुद्धा गोड साथ दादा आहेत। एकदा त्यांच्याकरताही टाळ्या वाजवा। ते बसून राहिलेत बरं का, चांगली गोष्ट आहे। नाही तर सिस्टीमवाले बऱ्याचदा त्यांचा नामचा 36चा आकडा असतो, कारण त्यांना कुठं लावावं कसं लावावं काही कळत नाही। पण यांना कळतंय बरं का, कीर्तनामध्ये कधी इको दिला पाहिजे, कधी कमी केला पाहिजे हे त्यांना कळते। छोटी छोटी बटणं दादा पण मोठा मोठा आवाज देत आहेत। फार गोड आपण सिस्टीम लावली, आपले आभार। त्याचप्रमाणे हा कार्यक्रम कायम आपल्या स्मरणात राहावा याच्याकरता या कार्यक्रमाचे शूटिंग जे करतायत रोहन दादा, खरंच खूप गोड त्यांचा चॅनल आहे। चॅनलचं नाव सुद्धा गोड आहे, भक्तिनाद। काय नाव आहे? भक्तिनाद। उगीच याचा त्याचा नाद करण्यापेक्षा भक्तिनाद केलेला कधी चांगला। आणि या भक्तिनादाचं वेड जे जगाला लावतात, भक्तिनाद जे मनामध्ये हृदयामध्ये निर्माण करतात, असा त्यांचा चॅनल आहे। आणि त्यांच्या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। अरे वा, इकडनं उत्तर आलंय। आणि चांगल्या गोष्टींना, चांगल्या चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे। त्याचं कारण आहे आजकाल चांगल्या जाहिराती बंद झाल्या, त्याच्यामुळे वाईट गोष्टींचा प्रचार प्रसार वाढू लागला। चांगल्या गोष्टी वाढल्या तर वाईट गोष्टी प्रचार प्रसारित होणार नाही, चांगल्या गोष्टींचा प्रचार प्रसार झाला पाहिजे। कारण आता तुम्ही बघा ना, काजू बदाम सोडून आता गुटखा प्रसिद्ध झाला। काजू बदाम सोडून आता गुटखा प्रसिद्ध झाला। अजय, अक्षय, शाहरुख सुद्धा गुटखाच खा म्हणाला।
बंद झाल्या शिक्षण जाहिराती, खेळ प्रसिद्ध झाला, लहान लहान मुलं सुद्धा म्हणतात जंगली रमी पे आओ ना महाराज. मी विचार करते महाराज जर जंगली रमीवर गेले तर कीर्तन कोण करणार. लहान लहान मुलं सुद्धा म्हणतात. त्याचं कारण आहे चांगल्या गोष्टींचा प्रचार प्रसार समाजामध्ये थांबला, वाईट गोष्टी प्रचार प्रसारित झाल्या. अजून सोपं सांगते, तुम्ही जर यूट्यूबला गौतम ऋषी माहिती आहे तुम्हाला, माहिती आहे गौतम ऋषी असं जर नाव टाईप केलं तर गौतम ऋषींच्या किती व्हिडिओ येतील मला माहिती नाही, पण पहिल्या व्हिडिओ येतील. मी नाव नाही घेत तिचं, उगीच कशाला अपमान नाही का, पाटलांचा. विठ्ठल 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 विठ्ठल. असो आमचे रोहन दादा गोड अशी शूटिंग या ठिकाणी करतायत. कायम आपल्या स्मरणात हा अविस्मरणीय क्षण राहावा, कारण पुन्हा पुन्हा हा क्षण येणार नाही आपल्या आयुष्यामध्ये. गेलेला क्षण पुन्हा येत नाही, पुन्हा गेलेल्या क्षणांना रिटेक करता येत नाही, आपल्याला पुन्हा नाही करता येत. आणि म्हणून हे आम्हाला सोहळा पुन्हा पाहता यावा, हे दृश्य पाहता यावं, या पुन्हा आठवणींना उजाळा मिळावा याच्याकरता गोड शूटिंग ते करतायत. आपण सर्व वारकरी टाळकरी मंडळी, गावातील सर्व परमार्थ परमस्नेह परम आदरणीय मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आजचं हे कीर्तन तसं अद्वितीय आहे, द्वितीय तर आहेच आहे. उत्सव अद्वितीय आहे, कीर्तनही अद्वितीयच आहे. का कीर्तन अद्वितीय त्याचं कारण आहे, अल्पसा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. आणि याच नियमाला अनुसरून आज या ठिकाणी आपण ज्या निमित्ताने उपस्थित आहोत ते निमित्त असं आहेत की आमचे परमपूज्य परमादरणीय पिताश्री आणि मातोश्री यांनी पुण्यसलीला पावन अशा प्रकारची नर्मदा मैयाची पायी परिक्रमा न भांडता केली. हा मी साक्षी त्याची, न भांडता केली. भले सकाळी भांडले तर संध्याकाळी बोलायचे, पण अतिशय. आणि त्यांच्या भांडणामध्ये सुद्धा गोडी होती बरं का. आजकालचे भांडणं डायरेक्ट डिवोर्स पर्यंत जातात, पण त्यांचे भांडणं 5 मिनिटात भांडायचे. आपण जर मध्ये बोलायला गेलो ना तर आपल्याला वाईट बोलणार, ते 5 मिनिटात लगेच गोड व्हायचे. पण अशी अगदी तुम्ही आम्ही खेळीमेळी, जसं वारकरी संप्रदायामध्ये आपण राहतो तसं ही परिक्रमा आमच्या पूज्य मातोश्री आणि पिताश्री यांनी केली. त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीतून सेवानिवृत्त ते झाले आणि अतिशय प्रामाणिकतेने ती सेवा त्यांनी केली. मी लहानपणापासून पाहते की कधी आमच्या बाबांनी मला सांगायला आनंद वाटेल, जसं तुकोबारायांनी म्हणावं, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा. तुकोबारायांनी म्हणावं, आम्ही पंढरीची वारी करायला लागलो, आम्ही पांडुरंगाची सेवा करायला लागलो, थोडा टाळ कमी वाजवा, आम्ही पूजा करायला लागलो. त्याचं कारण आहे आम्हाला स्वयंस्फूर्ती नाही झाली. अरे आमच्या वडिलांची मिरासी आमच्या वडिलांनी केलं, आमच्या आजोबांनी केलं, आणि म्हणून ही परंपरा आमच्या वाट्याला आली. या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही चालतोय. त्याचं कारण माझ्या वडिलांची मिरासी गा देवा. काय मिरासी आहे? आमच्या वडिलांची मिरासी अशी नाहीये. काय मिरासी आहे? तुकोबारायांनी म्हणावं, तुझी चरण सेवा, तुझी चरण उपवास मिरासी गा देवा. तुकोबारायांनी अतिशय स्वाभिमानाने म्हणावं, आमच्या वडिलांची मिरासी आहे, आमच्या वडिलांचा मोठेपणा आहे, आमच्या वडिलांनी पांडुरंगाची वारी केली, आषाढी कार्तिकीची वारी केली. तुकोबारायांनी स्वाभिमानाने म्हणावं तसं आम्ही म्हणावं, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा. देवा ही चरणसेवा मिळाली आहे. अतिशय प्रामाणिकतेने त्यांनी आपला व्यवसाय केला, नोकरी केली, कामधंदा केला. मी अतिशय ठामपणाने सांगू शकेल, लहानपणापासून बघत आले, कधी आमच्या वाकचौऱ्यांच्या घरामध्ये 2 नंबरचा अनितीचा आणि अधर्माचा पैसा घरात आला नाही. आणि त्याच्यामुळे चांगल्या अशा प्रकारची बुद्धी, चांगल्या अशा प्रकारचा मार्ग या परिवाराला मिळाला आहे. आणि म्हणून
ह्या चांगल्या मार्गाने, जसं तुकोबराय म्हणतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी, या न्यायाप्रमाणे आमच्या आबांनी अतिशय गोड अशा प्रकारे या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सेवा केली. आणि ती सेवा करता करता पंढरीनाथाची आषाढीची वारी त्यांची कधी चुकली नाही. वारीवर इतकं प्रेम असायचं. आम्हाला आठवतं, आम्ही लहान लहान होतो त्यावेळेला आमची काकू नानी यांच्याकडे आम्हाला सोडायचे आणि महिनाभर दोघंही जण त्या ठिकाणी पंढरपूरच्या वारीला पायी पायी निघायचे आणि वारी करायचे. आणि खरोखर वारीमध्ये जो आनंद आहे तो दुसरा कुठं नाही बरं का. म्हणून वारीला गेलं पाहिजे. कसं गेलं पाहिजे? कसं गेलं पाहिजे? बसने नाही, गाडीने नाही, जीभने नाही. दोन पर्याय मी तुमच्या समोर ठेवते. एक तर पायी पायी जा किंवा चालत चालत जा. कसे चाल बोला? हा, चालत जाल का पायी जाल? आणि महिला वर्ग तुम्हाला सांगते, एकदा का सुनबाई घरात आली की जास्त घरात थांबायचं आणि निघायचं. लगेच बॅग भरायची आणि निवृत्तीनाथांबरोबर पंढरपूरच्या वारीला. काय टेन्शन आलं का? तुम्हाला एकदा सांगू का, तुम्ही एकदा का वारीला जायची बॅग भरायला सुरुवात केली ना, सगळ्यात जास्त आनंद कोणाला होईल? सुनबाईला. इतका आनंद होईल, इतका आनंद होईल, इतका आनंद होईल. तुम्ही 10 साड्या भरल्या ना मावशी, 10 साड्या भरल्या ना, 2 नवीन कोऱ्या करकरीत साड्या तिच्या कपाटातून काढून देईल आणि तुम्हाला सांगा, आत्याबाई या माझ्या 2 आणखी साड्या तुम्हाला घ्या, पण पहिले तुम्ही वारीला. कशा खुलकन बोलले नाही. आणि एकदा का तुम्ही निघाल्या की लगेच स्टेटस अपडेट करेल व्हॉट्सअपला, फीलिंग व्हेरी हॅपी, नो कटकट इन 10 दिवस. तुम्ही गेल्या पाहिजे, वारीला जा. साधू संत सांगतात, जव हे सकळ सिद्ध आहे, जव हे सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाय, हात चालावया पाय, हात चालावया पाय, हात चालावया पाय. तब तू आपले सहित पाय, तब तू आपले सहित पाय, तू आपले सहित पाय, तब तू आपले सहित. तीर्थयात्रे जाय चुको नको, तीर्थयात्रे जाय चुको नको. हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाय. तीर्थयात्रे जाय चुकू नको. आषाढीची वारी केली पाहिजे. जाल ना मग वारीला? का काही टेन्शन आहे? काही नाही ना? जेवण करून आल्या ना सगळ्या? पोटभर जेवल्या? पोटभर जेवल्या का? म्हणजे 100% झोपाल. झोपण्याची शक्यता असते बरं का कीर्तनामध्ये. आणि म्हणून सांगेल मी, आपल्याला वारीला गेलं पाहिजे. आमच्या पिताश्रींनी मातोश्रींनी आयुष्यभर वारी केली. नवे नवे कधी कधी वेळ अशी यायची की कामावरून सुट्टी भेटत नव्हती आणि त्यावेळेला राजीनामा द्यायची सुद्धा तयारी असायची, पण मला वारी करायची. मला राजीनामा द्यायची वेळ आली तरी चालेल, पण मला वारी करायची. ही निष्ठा, हा भाव आम्ही लहानपणापासून बघत आलो. माझं अहो भाग्य. खरोखर वारकरी होणं हे भाग्याची गोष्ट आहे. तुकोबराय म्हणतात, धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. आम्ही धन्य आहे, आम्ही वारकरी झालो. आणि खरोखर वारकरी हा धन्य आहे. वारकरी हा जगातील सगळ्यात मोठा श्रीमंत माणूस आहे. सगळ्यात मोठा माणूस म्हणजे वारकरी आहे महाराज बरं का. जगाच्या पाठीवर सगळ्यात श्रीमंत वारकरी आहे. कारण आपला जो पांडुरंग परमात्मा, आपला जो देव आहे ना महाराष्ट्रातला, सांगेल मी आपल्याला, आपण भाग्यवान आहोत महाराष्ट्रासारख्या भूमीत जन्माला आलो. कारण पंढरपूर सारखं क्षेत्र नाही, चंद्रभागेसारखं तीर्थ नाही, पुंडलिकासारखा भक्त नाही आणि पांडुरंगासारखा देव जगाच्या पाठीवर भेटणार नाही. जगाच्या पाठीवर नाही. ऐसी चंद्रभागा, ऐसी भीमा तीर, ऐसा विटेवर देव कोठे. वारकरी होणं हे भाग्य आहे. वारकरी होणं हे भाग्य आहे. पण त्या वारीच्या जोडी, त्या वारकऱ्यांच्या जोडीला नुसतं माळ गळ्यात घालणं नाही, तर त्याचबरोबर व्रतवैकल्य करणं, तीर्थयात्रा करणं, साधू संतांची संगती लाभणं हे महत्भाग्य. त्यातली त्यात नर्मदा परिक्रमा पायी करणं हे महत्भाग्य आहे. वारकरी होणं हे भाग्य आहे. त्यातली त्यात नर्मदा परिक्रमा पायी करणं हे महत्भाग्य आहे. आणि ती नर्मदा परिक्रमा
आई वडिलांसोबत करणं हे परमभाग्य जिला प्राप्त झालं ती मी आहे. आणि खरोखर इतका आनंद होत होता. आबांमुळे माझ्या संपूर्ण नर्मदा परिक्रमेमध्ये एकही दिवस काकडा चुकला नाही. भले मध्ये मध्ये मी त्यांच्याशी भांडत होते, पण काकडा नाही चुकला महाराज. रोज सकाळी उठबा होय जागा आहे वासुदेवाला, उठबा होय जागा. झोपवाल बा अशाने लोकांना. रोज महाराज अलभ्य अशा प्रकारचा काकडा मला त्यांच्या संगतीमध्ये मिळाला, प्राप्त झाला. आणि काकडा, हरिपाठ, नामचिंतन, नामस्मरण, हा नामचिंतनाचा ठेवा, नामस्मरणाचं दान मला ज्यांच्यामुळे पदरात पडलं, खरोखर माझं भाग्य आहे. नक्कीच देवाला सुद्धा हेवा वाटावा असं कार्य आमच्या पिताश्रींचं आहे. आणि एक खूप वर्षापासून त्यांची इच्छा होती की नर्मदा परिक्रमा करायची. आमच्या घरामध्ये ते जगन्नाथ कुंटेंचे पुस्तकं आणून ठेवलेले होते आणि आम्ही सगळे लोक ती पुस्तकं वाचायचो. आणि ती पुस्तकं वाचता 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 ते नेहमी बोलायचे की मला नर्मदा परिक्रमा करायची, मला नर्मदा परिक्रमा करायची. म्हणणारे भरपूर असतात पण प्रत्येकाला करण्याचं भाग्य प्राप्त होत नाही. म्हणून नेहमी बोलायचे परिक्रमा करायची, कधी करायची, बघू आता रिटायर झाल्यानंतर करायची. पण रिटायर झाले आणि रिटायरमेंट अशा वेळेला आली की ज्यावेळेस वारी आली. म्हणून ठरवलं की जर माझी रिटायरमेंट आली आणि त्याच दरम्यान जर वारी येते तर माझा रिटायरमेंटचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम नाही झाला तरी चालेल, पण वारी घडली पाहिजे, अगोदर वारी झाली पाहिजे. म्हणून अगोदर वारी केली आणि वारी झाल्यानंतर लगेचच नर्मदा परिक्रमेला निघाले. संकल्प उचलला आणि संकल्प उचलल्यानंतर इतकी साधना. खरं तर आम्ही सगळे आमच्याबरोबर असणारे आदरणीय रमेश काका धुमाळ तेही आमच्याबरोबर होते. आम्ही 4 जण होतो सोबत. आम्ही रात्री ज्यावेळेस 7:30-8 वाजता आम्ही विश्रांती करायचो संध्याकाळी. आणि विश्रांतीला त्या ठिकाणी थांबल्यानंतर सकाळी आता दिवसभर एवढं थकलेलं असतो माणूस, नुसतं चालणं वेगळं आणि पाठीवर बोजा घेऊन चालणं वेगळं. नातवाला कडेवर घेऊन थोडंसं 2-3 किलोमीटर चालून बघा किती जड लागतं, काय काय होतं, कुठं कुठं दुखतं. बोजा 8-9 किलोचा बोजा खांद्यावर, अंगावर, आणि त्यातली त्यात त्यांचं बायपास झालेलं होतं. हां, हे बऱ्याच लोकांच्या लक्षात येत नाही. बायपास झालेलं होतं पण तरीसुद्धा खांद्यावर बोजा. आणि हे सगळं करत दिवसभर चालायचो महाराज. आणि संध्याकाळी इतकं थकायचं आणि थकून एकदा का झोपलो ना की काही आठवत नव्हतं. एकदा झोपलो की सकाळी जाग यायची. आम्ही इतके थकायचो की आम्हाला 4:30-5:30ला जाग यायची. पण मला आश्चर्य वाटायचं आमच्या आबांचं की आम्ही एवढं थकायचो, आम्हाला 4:30-5 वाजता जाग यायची. बायपास झालेला असताना सुद्धा आमचे आबा रोज बेल न लावता 3 वाजता उठणार म्हणजे उठणार आणि साधना करणार म्हणजे करणार, रोज 3 वाजता. आणि हे अखंड आहे. हे फक्त परिक्रमेत नाही, हे घरी सुद्धा त्यांची साधनेवर फार प्रेम आहे. हरिपाठ, टाळ, विणा, मृदुंग ही श्रीमंती घराची. देवघर माझं चांगलं असलं पाहिजे. मला हे करायचं आहे, मला वारी करायची आहे, मला तीर्थयात्रा करायची आहे, मला इकडे कीर्तनाला जायचं आहे, मला तिकडे कीर्तनाला जायचं आहे, सप्ताहाचं नियोजन करायचं आहे. सतत त्यांच्या मनामध्ये पांडुरंग ध्यानी, पांडुरंगमणी, जागृती स्वपनी पांडुरंग. हे मी त्यांचं कौतुक करते असं नाही. मी हे का सांगते त्याचं कारण आहे, ते त्यांनी केलंय, आम्हालाही आदर्श निर्माण व्हावा. त्यांचं ऐकल्यानंतर आम्हालाही वाटावं की नाही आम्हाला नर्मदा परिक्रमा करायला जमत तर कमीत कमी पंढरीची वारी तरी केली पाहिजे. नाही पंढरीची वारी तर कमीत कमी निवृत्तीनाथांची तरी वारी केली पाहिजे. काल झाला ना एवढा मोठा सोहळा, धन्य धन्य निवृत्ती राया
सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्तीराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्तीराया सोपान महाराष्ट्राचं हृदय कोण आहे? ज्ञानोबराय आहे. पण ज्ञानोबरायांचं हृदय कोण असेल तर ते निवृत्तीनाथ. ज्यांना दादा म्हणतो त्या दादांची वारी आपण काल सगळ्यांनी अनुभवली. तो सोहळा पाहिला. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया असे असणारे सगळ्यांचं हृदय असणारे निवृत्तीनाथ म्हणून सोपान ज्ञान सखया सोपान ज्ञान सखया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया. हे निवृत्तीनाथ महाराज. ज्ञानोबराय महाराष्ट्राचं हृदय आहे. पण ज्ञानोबरायांचं हृदय कोण असेल तर ते निवृत्तीनाथ महाराज आहे. म्हणून नाही कमीत कमी नर्मदा परिक्रमा तर आषाढीची वारी, आषाढी वारी नाही जमली तरी जवळच निवृत्तीनाथ महाराज आहेत. साधू संतांची भूमी आहे. महाराष्ट्र साधू संतांचा देश आहे. तसं पाहिलं तर काल 26 जानेवारी झाली बरोबर की नाही. आणि या 26 जानेवारीला आम्ही आमच्या सर्व शूरवीरांना त्या ठिकाणी वंदन करत असतो. अटल बिहारी वाजपेयी नेहमी म्हणायचे ये वंदन की भूमि है, ये अभिनंदन की भूमि है. हिंदी समझती है ना आपको? मेरे को भी ज़्यादा नहीं आती, जुरुक जुरुक के आती है. ये वंदन की भूमि है, ये अभिनंदन की भूमि है. इस भूमि का नदी नदी गंगा है और इस भूमि का कंकर कंकर शंकर है. इथला प्रत्येक दगड दगड शंकर आहे. आणि याचं वर्णन करताना नर्मदेचं वर्णन केलेलं आहे की ही जी नर्मदा आहे ना, या नर्मदेला वरदान आहे भगवान शंकराचं की हिच्या पात्रातील जो दगड आहे तो कोण आहे? महादेव आहे. तो भगवान शंकर आहे. म्हणून नर्मदेश्वर त्याला म्हणतात. आणि त्या नर्मदेश्वराला जर तुम्ही आणलं आणि देवपूजेला त्या ठिकाणी देवघरात जर ठेवलं तर तुम्ही त्याची पूजा करा किंवा नका करू, तुम्ही अभिषेक करा किंवा नका करू, एवढी ताकद त्या नर्मदेश्वरामध्ये आहेत की कधीही तुमच्या घरात कुणाचा अकाल मृत्यू होणार नाही, एवढी शक्ती त्या नर्मदेश्वरामध्ये आहे. हे मैयाला आशीर्वाद आहे, हा नर्मदेला आशीर्वाद आहे. आणि ही नर्मदा म्हणजे सामान्य नाही. हिचं वर्णन गोस्वामींनी करावं.
शिवप्रिया में कलशैल सुतासे सकल सिद्धि सुख संपत्ति राशि। शिवप्रिया में कलशैल सुतासे सकल सिद्धि सुख संपत्ति राशि। शिवप्रिया, शिवाची ती प्रिय असणारी ही नर्मदा, या नर्मदेतील कंकर कंकर शंकर आहे। ही नर्मदा 12 वर्षामध्ये जी साधना केल्यानंतर आम्हाला फळ मिळतं ना, ती साधना 4 महिने मैयाची पायी प्रदक्षिणा केल्यानंतर आम्हाला मिळतं। ही ताकद त्या नर्मदा मैयाच्या प्रदक्षिणेमध्ये आहे, परिक्रमेमध्ये आहेत। आणि ही परिक्रमा करत असताना कशी करावी, आमच्या तुकोबरांनी जसा निर्देश केला, काळ सारावा चिंतने, एकांतवासे गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या, युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सारण असावी बासर, निद्रा बहुभाषण, अशा प्रकारे ती नर्मदा परिक्रमा आपल्याकडून घडली पाहिजे, ती केली पाहिजे। आणि या परिक्रमेमध्ये सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आमच्या पदरात पडत असते, अनायासे आमच्या पदरात पडत असते। तप, साधना, नामचिंतन, तपश्चर्या, या सगळ्या गोष्टी होतातच होतात, परंतु त्याचबरोबर कितीतरी महान साधूंचा, ऋषींचा आम्हाला आशीर्वाद मिळत असतो। आपल्याला आश्चर्य वाटेल, कितीतरी साधू ज्यांनी जन्म जन्म भगवंताच्या प्राप्ती करता ते वेटिंगला आहेत, तपश्चर्या करतायत। जन्म जन्म मुनी जतन कराई, अंत काल रम आवत नाही। जन्म जन्मांतरीची त्यांची साधना आहे, जटा वाढलेल्या आहे, चेहऱ्यावर दिव्य तेज आहे, प्रसन्नता आहे, ज्यांच्याकडे परिग्रह म्हणून काही नाहीये, जंगलामध्ये जे फिरतात, कसं त्यांचं आयुष्य असतं त्याचं वर्णन करताना एकाने फार सुंदर वर्णन केले। कसा असतो जंगलामध्ये राहणारा जोगी, जंगल में जोगी रहता है, जंगल में जोगी रहता है, कभी हंसता है कभी रोता है, पर दिल मेरा नहीं फंसता है। ये पंछी ये बादल स्नान कराते हैं, पंछी गीत सुनाते हैं, दरिया ही रिश्ते नाते हैं, दरिया ही रिश्ते नाते हैं, जो फिरता नंगम नंगा है, नैनों में बहती गंगा है। जंगल में जोगी रहता है, अहो जंगलामध्ये राहतात ते, कंदमुळं खातात, अंगावर लंगोटी आहे, कधी कधी दिगंबर अवस्थेमध्ये फिरतात। असे साधू ज्यांच्याकडे स्वतःचं म्हणून परिग्रह करण्याकरता काही नाहीये, ज्यांनी स्वतःचं पिंडदान केलेलं आहे, असे साधू जे फक्त देवाकरता जगतात, ते साधू ज्यांनी सर्वस्वचा त्याग केला आहे, नर्मदेच्या किनाऱ्यावर पायी परिक्रमा करणाऱ्यांची ते साधू त्या ठिकाणी सेवा करतात। या हाताने पाय दाबतात, डोकं दाबतात, पायाला मलमपट्टी करतात, ही परिक्रमावासींची ती सेवा करतात। का? कारण नर्मदा परिक्रमावासींमध्ये त्यांना मैया दिसते, त्यांना नर्मदेचं दर्शन होतं, त्यांना साक्षात मैया दिसते। कधी कधी आम्ही विचार करायचो, आम्ही इतके पामर, आम्ही इतके पापी, असं असताना सुद्धा ते साधू, आम्ही गरुडेश्वरला होतो, बरोबर ना, होतो, प्रचंड जटा त्या महाराजांच्या वाढलेल्या होत्या, त्यांच्याविषयी आम्ही विचारला ना, त्यावेळेला तिथल्या लोकांनी सांगितलं की ही साधू जवळजवळ 8 महिने गुफेमध्ये राहतात, तिथे साधना करतात, तपश्चर्या करतात, अन्न मिळालं तर खातात, नाही तर पाण्यावर येतात, कधी तेही नाही मिळालं तरी चालेल, तसेच राहतात, तपश्चर्या करतात। जे साधू 8 महिने गुफेमध्ये राहतात, ते साधू एकदा का नर्मदा परिक्रमा चालू झाली ना, की परिक्रमावासींची सेवा करण्याकरता 4-5 महिने एखाद्या बाहेर आश्रमाच्या ठिकाणी येतात आणि त्या ठिकाणी आलेल्या परिक्रमावासींचे पाय दाबतात। हे भाग्य नर्मदा परिक्रमावासींच्या मध्ये पडत असतं, पदरामध्ये हे भाग्य पडत असतं। महाराज, आमच्या माईच्या पायाला फोड आले होते, तिचे फोड तर असे होते की शेवटपर्यंत ती फोडीतच होती, पण ते काही बरे झालेच नाही, ते शेवटी घरी येऊनच बरे झाले। आमचा ज्ञानू रोज बोलायचा, कधी पाप संपल काय माहिती, तो हसून म्हणायचा बरं का, पण त्याचं तिचं म्हणजे ते 36 आकडा आहे, अजून काहीतरी नाव असतं त्याला, हां, तो म्हणायचा। पण तिने इतकं सहन केलं ना महाराज, माझी आई म्हणून सांगत नाही, पण इतकं सहन केलं, कारण परिक्रमेमध्ये एकतर माता माऊल्या खूप कमी असतात, कारण स्त्रीला ती परिक्रमा इतकी कठीण आहे, अशक्यच म्हटलं तरी चालेल, कारण इतक्या नद्या, इतके डोंगर, नद्यांतून जावं लागतं, कधी कधी कमरेपर्यंत पाणी असतं, पूर्ण चिखलाने माणूस कधी कधी भिजतो, बॅग पाठीवर असते, आणि एवढं सगळं घेऊन चालायचं। 10-12 किलो वजन तिचं कमी झालं, पार अशी सुकली होती बिचारी। आम्ही तिला भरपूर म्हणायचो खा, पण तिला पचतच नव्हतं, काय करावं। पण तिने शेवटपर्यंत
तिला आम्ही अगदी शेवटचे इतका त्रास झाला, तिला इतका त्रास झाला की अगदी बसली का तिला लवकर उठायलाही जमत नव्हतं, एवढा त्रास झाला तिला. शेवटी आम्ही म्हणाल तुझं काही नवस आहे का तू काही ज्ञानूसाठी मागितलंय का ज्ञानूच्या पोरीसाठी मागितलंय का माझ्यासाठी ती मागणार नाही मला माहिती, मग तुझं काही नवस आहे का? ती म्हणाली नाही नवस नाही. मग गाडीवर बस ना थोड्या वेळ, थोडंसं गाडीवर बसायचं. शेवटचे काही काही चॅप्टर असतात, परिक्रमा म्हणतात आम्ही परिक्रमा करून आलो, अर्धी परिक्रमा गाडीवर बसून करतात, कारण तिकडे उत्तर तटाला बऱ्याचशा गाड्या भेटतात. आम्ही पायी केली म्हणतात आणि अर्ध्या रस्त्यामध्ये दुपारपर्यंत थकले ना की एखादी गाडी गवसतात त्याच्यावर बसतात, पुढच्या आश्रमाला जाऊन थांबतात. आम्ही बिचारे चालून 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 थकून देत जातो आणि ते आमच्या अगोदर आसन लावून बसतात. काही काय असे चॅप्टरगिरी करतात महाराज. आम्ही तिला म्हणायचो एक काम कर, तू थोडंसं तरी त्यांच्याकडून शिक, म्हणजे तू थोडं जाऊन पुढे जाऊन जागा धरून तरी ठेव, थोडीशी बस. पण ती शेवटपर्यंत बसली नाही. खरंच माई तेव्हा नाही बोलले पण आता बोलते, तुझ्या निष्ठेला प्रणाम आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. एवढी कठीण आहे महाराज, एवढी कठीण. आणि हे सगळं करत असताना माझा सांगण्याचा मुद्दा आहे की ते जे साधू संत असतात गरुडेश्वरला, जटा एवढ्या मोठ्या वाढलेल्या होतात आणि प्रचंड तेज, ऐका प्रचंड तेज. आम्ही ज्यावेळेस तिथे 6 वाजता पोहोचलो तिथे मोठी यात्रा भरली होती. गरुडेश्वर म्हणजे आपले परमपूज्य परमादरणीय प्रातस्मरणीय टेंबे स्वामींचं दिव्य स्थान आहे त्या ठिकाणी, आणि मैया खाली त्या ठिकाणी सुंदर अशी वाहते, असं ते गरुडेश्वर नावाचं ठिकाण. आणि तिथे आम्ही 6 वाजता पोहोचलो. पाहिलं तर ते साधू रोट्या करत होते, छोट्या छोट्या रोट्या ते करत होते. आम्ही त्यांना म्हटलं थोडीशी मदत करू का, तर ते म्हणाले नाही आम्ही स्वतः करणार. त्या साधूने एकट्याने 50 लोकांचा स्वयंपाक केला, एकट्याने. तुम्ही विचार करा माता माऊल्यांनो, जर अचानक तुमच्या घरी 2 पाहुणे अचानक न सांगता आले तर तुम्हाला किती आनंद होतो, नाही होत? आणि ते जर माहेरचे असले तर माहेरचे असल्यावर आनंद होतो, पण अचानक 2 पाहुणे वाढले ना तर आमची लगेच गडबड उडते. कशाला आले, नाही त्याच टायमाला आले, आताच कुठं आवरून बसले होते, असे विचार मनामध्ये येतात. पण ऐका, 6, 6:30, 7 वाजेपर्यंत परिक्रमावासी येत असतात. 50 लोकांचा स्वयंपाक त्या एकट्या साधूने त्या ठिकाणी 50 लोकांचा स्वयंपाक केला. रोटी, डाळ, भात सगळं त्या ठिकाणी केलं. स्वतःच्या हाताने वाढलं, स्वतःच्या हाताने आम्हाला वाढलं. वाढल्यानंतर आम्ही त्यांना म्हणालो पायाला खूप लागले, मलम आहे का? ते म्हणाले हिंदीमध्ये म्हणाले मैया जी थोडी देर रुको, मैं 10 मिनिट में आता हूँ. आणि अगदी 10च मिनिटात सगळं काही आवरून ते आले. आमच्या माईच्या पायाला मलम लावला, बँडेज वगैरे लावलं स्वतःच्या हाताने. कुणी लावलं? डॉक्टरने नाही, साधूने. जो 8 महिने गुहेमध्ये राहतो, गुफेमध्ये राहतो, देवाकरता जगतो, ज्याने स्वतःचं पिंडदान केलंय, त्या ज्या साधूचं आपण दर्शन घ्यायला पाहिजे त्या साधूने पायाला हात लावावा, पट्टी करावी. अक्षरशः ते बघत असताना डोळ्यामध्ये पाणी यायचं. काही करतात ही लोक, कशा करता करतात, का करतात? आणि ते सगळं केल्यानंतर महाराज ज्यावेळेस आम्ही झोपण्याकरता गेलो, संध्याकाळी थोडीशी रात्रीच्या वेळेला 8-1 वाजता मला जाग आली. म्हणून पाहिलं तर ज्या साधूने आम्हाला तूप राहून रोटी वाढली होती, स्वतःच्या हाताने रोटी केली होती ना, त्या साधूने असा कणकेचा गोळा घेतला, तो गोळा विस्तवावर टाकला आणि टाकल्यानंतर त्याला तेल तूप न लावता कच्चाच खाल्ला. हा नर्मदा माईचा प्रसाद आहे म्हणून खाल्ला, म्हणून खाल्ला. हे भाग्य मिळतं महाराज. आणि याच्याही पुढे जाऊन ऐका, उद्या गरुडेश्वरवरून या सगळ्या परिक्रमावासींना निघायचे. हे पहाटे 5, 5:30 वाजता 6 वाजता निघणारे. यांना पुढे नाश्ता मिळेल की नाही, चहा मिळेल की नाही माहिती नाहीये, काही कल्पना नाहीये. म्हणून त्या साधूने सकाळी पहाटे 4 वाजता उठावं आणि आमच्याकरता सुशिला बनवल्या. सुशिला माहिती का? कोणाचं नाव सुशिला असेल तर तिने राग मानून नका घेऊ. सुशिला म्हणजे तो तिकडे एक पदार्थ आहे सुशिला. आपल्याकडे तो खाल्ला जातो, विदर्भ मराठवाड्यामध्ये जळगावमध्ये खाल्ला जातो सुशिला. सुशिला म्हणजे काय, ज्या लाया असतात त्या लाया भिजवायच्या आणि त्याच्यामध्ये कांदा, तिकडे कांदा नव्हता तर त्याच्यामध्ये शेंगदाणे, टोमॅटो वगैरे सगळं टाकून ते त्या ठिकाणी पोह्यांसारखं बनवायचं. त्याला सुशिला असं म्हणतात. यांना सगळ्यांना असं वाटलं रात्रीचाच भात तळून दिला का काय. नंतर मी ज्यावेळेस खाल्ला आता मी सगळ्यांमध्ये हुशार असं मला वाटत होतं, पण नंतर कळालं ते माझ्यापेक्षा हुशार आहेत सगळे. आणि मग नंतर मी बघितलं, म्हटलं अहो हे काही रात्रीचं शिळा भात नाही, या सुशिला आहेत म्हटलं, सुशिला. आणि त्या साधूने पहाटे 5:30 वाजता स्वतःच्या हाताने आम्हाला ते सगळं वाढलं, खाऊ घातलं आणि पुढचा मार्ग सांगितला.
परिक्रमेमध्ये साधना, तपश्चर्या, नामस्मरण हे सगळंच घडतं, पण त्याचबरोबर साधू संतांचा आशीर्वाद मिळतो. मग काही लोक म्हणतील काय होतं या साधू संतांच्या आशीर्वादामुळे, काय होतं या साधू संतांच्या संगतीमुळे, काय होतं त्यांच्या भेटीमुळे. तर ऐका, माझे तुकोबाराय म्हणतात, आयुष्यभरामध्ये ज्या लाभाकरता माणूस वणवण फिरतोय ना, तो अलाभ्य प्रकारचा लाभ आम्हाला फक्त आणि फक्त संतांच्या ठिकाणी मिळतो. अभंगाच्या प्रथम संता ठाई लाभ पायी उत्तम. मनुष्य जीवन हे लाभाकडे झुकणारं जीवन आहे. लाभ जिथं दिसेल, सोपं सांगायचं तर प्रॉफिट जिथं दिसेल, नफा जिथं दिसेल, तिथं माणूस वाटचाल करत असतो, तिकडे जात असतो. प्रत्येकाला लाभाची अपेक्षा असते. प्रपंच असो किंवा परमार्थ असो, परमार्थातही काहीतरी लाभ मिळावा म्हणूनच माणूस फिरतोय. वाजवणारे सुद्धा पखवाज वाजवतात. कशा करता याला वाजवतायत? काहीतरी लाभ. तुम्ही हसू नका नशे. ब्रह्मनाथ म्हणते मी, तो ब्रह्मनाथ, तो लाभ पदरात पडावा, लाभ पदरात पडावा असं मी म्हणते. गायक सुद्धा या ठिकाणी गातायत. काय कारण आहे? काहीतरी कधी मिळावा? काल्याचं कीर्तन झाल्यानंतर काहीतरी लाभ मिळावा, काहीतरी आमच्या पदरात पडावं. लाभाकडे झुकणारं जीवन आहे माणसाचं. लाभ जिथं असेल ना आणि लाभ जिथं दिसल, तिथं माणूस ती गोष्ट करत असताना तिथे हायगई करत नाही, तिथे काही कमीपणा करत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. लाभ तिथं दिसत असेल ना, तिथं त्या ठिकाणी माणूस झुकतं माप घेत असतो. हे मी सांगत नाही, ज्ञानोबराय म्हणतात, तुळशीची या झाडा दुरोनी न घाली शिंतोडा, की द्राक्षाची या बुडा दुधाची लावी. तुळशीची या झाडा दुरोणी न घाली शिंतोडा. तुळशीचं झाड असतं, तिच्याकडून लाभ जो आहे ना तो आम्हाला दिसत नाही, तो अदृश्य लाभ आहे म्हणून तिला लवकर पाणी घालायला बघत नाही. पण द्राक्षाकडून होणारा जो लाभ आहे, द्राक्षाच्या झाडाकडून होणारा जो लाभ आहे, तो त्या ठिकाणी आम्हाला दिसतो, तो दृश्य आहे. म्हणून तिथं पाणी काही दूधही घालायला बसले लोक. आणि म्हणून लाभाच्या दिशेने वाटचाल माणूस करत असतो. मला लाभ मिळावा, लाभ मिळावा. संत म्हणतात, तुकोबाराय म्हणतात, लाभच हवा असेल ना तर तुम्ही संतांकडे जा, कोणाकडे जाऊ नका. जीवाकडे जाऊ नका, देवाकडेही जाऊ नका. तुम्ही संतांकडे जा. का संतांकडे जा? कारण संतांकडेच तुम्हाला तो लाभ मिळेल. बरं, कोणता मिळेल? उत्तम लाभ मिळेल. ज्या अर्थी तुकोबाराय म्हणाले उत्तम लाभ मिळेल,
त्या अर्थी मध्यम लाभ असला पाहिजे, ज्या अर्थी मध्यम लाभ आहे त्या अर्थी कनिष्ठ लाभ असला पाहिजे. ऐका, साधू संतांकडून कनिष्ठ लाभही मिळतो, साधू संतांकडून मध्यम लाभही मिळतो आणि साधू संतांकडून उत्तम लाभही मिळतो. पण घ्यायचा कुठला हे तुमच्या आमच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आता मध्यम लाभ कुठला, कनिष्ठ लाभ कुठला? तर साधू संतांकडून स्त्री पुत्राधिकांची प्राप्ती होणं याला कनिष्ठ लाभ असं म्हणतात. साधू संतांकडून रिद्धिसिद्धीची प्राप्ती होणं किंवा स्वर्ग सुखाची प्राप्ती होणं याला मध्यम लाभ असं म्हणतात. आणि साधू संतांकडून परमानंदाची प्राप्ती होणं याला उत्तम लाभ म्हणतात. किती झाले लाभ? 3 झाले. पहिला कुठला? कनिष्ठ लाभ. साधू संतांकडून स्त्री पुत्राधिकांची प्राप्ती होणं आणि होते सुद्धा. आपण सगळ्यांनी भागवत ऐकलं असेल, भागवत ऐकलंय ना? या भागवतामध्ये पहिलंच आख्यान येतं. कुठलं आख्यान? आत्मदेवाचं. त्या आख्यानाला एक विशिष्ट नाव आहे. काय नाव आहे? कुणी सांगू शकेल का? तुम्ही नक्की भागवत ऐकता का नुसतं भागवता? पहिलं आख्यान आहे, त्याचं नाव आहे गोकर्ण आख्यान. या गोकर्ण आख्यानामध्ये असं वर्णन केलेलं आहे. आत्मदेव नावाचा ब्राह्मण होता आणि हा आत्मदेव नावाचा ब्राह्मण त्याच्या पत्नी धुंदुली सोबत राहत होता. तुंगभद्रा नदीच्या किनारी हा आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहत होता आणि हा अतिशय कर्मनिष्ठ ब्राह्मण होता, भक्तिनिष्ठ होता, चांगल्या सुस्वभावाचा तो होता. पण त्याची जी पत्नी होती ना, ती पत्नी मात्र त्याच्या अगदी विरुद्ध स्वभावाची होती. त्याच्या अगदी विरुद्ध. तो शांत होता, ती फार बडबडी होती. ती नेहमी भांडण करायची. तो अगदी शांत, पण ती खूप भांडकुदळ होती. अजिबात चांगली बोलत नव्हती, वागत नव्हती, खूप भांडण करायची, बडबड करायची. तो चांगल्या मार्गाला गेला, चांगल्या कामाला निघाला की मध्येच काहीतरी आडकाठी करायची. पण त्याने विचार केला की जाऊ दे, जशी तशी आपल्या नशिबाला आली आहे, आपण तिला गोड करून घेतली, गोड करून घेतली. जशी कशी आपल्या नशिबाला आली तिला ज्ञानोबाराय म्हणतात, मी म्हणत नाही, हे असो वनिता आपुली कुरूप जरी जाहली. आपली पत्नी कुरूप असेल, काळी असेल, सावळी असेल, नकटी असेल, कमी केसांची असेल, तरी ती कोणाची असते? तुम्ही लाजता का बरं? बोला ना. आपली ती. त्याच्यामुळे तिचं कौतुक कोणी केलं पाहिजे? तुम्ही केलं पाहिजे. तिचं कौतुक करत जायचं. म्हणजे 8 दिवसातून का होईना म्हणत जायचं, तुझ्यासारखी सुंदर कोणी जगात नाही बरं का. कशी असू दे, नकटी जरी असली तरी तुम्ही कौतुक केलं ना तर तिला लय बरं वाटतं. तिला असं वाटतं मी स्वर्गातली अप्सराच झाली का काही. 10 दिवसातून का होईना म्हणत जायचं, तुझ्या हाताला जशी चव आहे ना तशी अख्ख्या गावात कुणाच्या हाताला म्हणाल ना. तुम्ही फक्त म्हणून बघा, रोज तुमच्याच आवडीची भाजी करत, रोज तुमच्याच आवडीची होणार. म्हणत जायचं. कारण आपल्याला पती कसा मिळावा, पत्नी कशी मिळावी, सासरा जावई धीर कसा असावा हे आपल्या हातात नाही. जन्म, लग्न आणि मृत्यू 3 गोष्टी आपल्या हातात नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून त्याने विचार केला, जशी तशी आपल्या वाट्याला आली आहे, आपण संसार केला पाहिजे. संसार करत होता, पण दुर्भाग्य असं होतं महाराज की बरीच वर्ष झाली लग्नाला, परंतु संतती सुख काही प्राप्त होत नव्हतं. म्हणून वाईट वाटायचं त्याला, खूप प्रार्थना करायचा, पण त्याला काही त्या ठिकाणी संतती सुख प्राप्त होत नव्हतं. पण किती दुर्दैव असेल, घरासमोर एखादं झाड लावलं, त्या झाडालाही फळ फूल येत नव्हतं. घरासमोर एक गौ माता होती, त्या गौ मातेला सुद्धा काही त्या ठिकाणी होत नव्हतं, वासरू कोकरू होत नव्हतं महाराज. मग अशा वेळेला काय करायचं? फार दुःखी झाला, फार कष्टी झाला, विचार केला काय माझं नशीब फुटकं आहे. आणि म्हणून निघाला रागारागात. कशा करता निघाला? आत्मदेव नावाचा ब्राह्मण आत्महत्या करण्याकरता निघाला. वाटेत जाता जाता एक साधू भेटले आणि साधू भेटल्यानंतर साधू महाराजांनी विचारलं, काय रे आत्मदेवा, काय झालंय? त्यावेळेस त्याने सांगितलं असं असं सगळं झालंय. त्यावेळेस ते महाराज म्हणतायत, दाखव जरा तुझा हात. त्या महाराजांनी त्याचा हात बघितला आणि महाराजांनी हात बघून सांगितलं की अरे आत्मदेवा, तुला याच जन्मात काय, पुढच्या 7 जन्मात तुला संतती सुख प्राप्त होणार नाही. तो आधी पांढरी 2 मध्ये रडत होता, नंतर काळी 4 मध्ये रडायला लागला. एवढा जोर जोरात रडायला. का बरं रडायला लागला? अरे का रडतोय? महाराज, माझं दुःख 1 पट होतं, याच जन्माचं होतं. 7 जन्मात मला पुत्र सुख संतती सुख मिळणार नाही, म्हणजे माझं दुःख तुम्ही किती पटीने वाढवलं? 7 पटीने वाढवलं. आता मी मरणार म्हणजे मरणार, मी आत्महत्या करणार म्हणजे करणार, आणि तुमचं नाव घेत घेत करणार. आणि ज्या वेळेला मी जाणार त्यावेळेला मी गेल्याचं पाप दोष कुणाला लागेल?
तुम्हाला लागेल, कारण माझं दुःख तुम्ही 7 पटीने वाढवलंय महाराज. आता मला एकतर संतती सुख प्राप्त होईल असं काहीतरी द्या, नाहीतर मी चाललो आत्महत्या करायला. असं म्हटल्यानंतर महाराजा त्या साधू त्या ठिकाणी अडकले. काय करावं समजेन असं झालं. शेवटी साधू संत कृपावंत असतात, दया आली. ठीक आहे चल, आणि म्हणून झोळीतून त्या ठिकाणी फळ काढलं. ते फळ आत्मदेवाच्या हातामध्ये दिलं आणि ते फळ दिल्यानंतर त्या आत्मदेवाला सांगितलं की तुझ्या पत्नीला हे खाऊ घाल. यथायोग्य यथाकाळी त्या ठिकाणी योग्य असा सुपुत्र तुझ्या घरामध्ये जन्माला येईल. आत्मदेवाने ते ब्राह्मण घेतलं, घरी गेला, धावत धावत उड्या मारत मारत त्या ठिकाणी आनंदाने मग्न होऊन पत्नीला जाऊन सांगितलं, अगं 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 असं असं झालं बघ, या साधूने मला फळ दिलं आणि हे फळ तू आता काय कर, खा. हे फळ खाल्ल्यानंतर त्या ठिकाणी योग्य असा म्हणजे सुपुत्र आपल्या घरामध्ये जन्माला येईल, संतती सुख आपल्याला प्राप्त होईल, खूप आनंद होईल. हे फळ तू खा. ती धुंदुली नावाची धुंदुली होती. म्हटलं ना तिचा स्वभाव इतका विचित्र होता की तिने विचार केला, हे फळ जर मी खाल्लं आणि मला जर मी गर्भवती राहिली आणि मला जर त्या ठिकाणी दिवस गेले, गर्भवती मी राहिली, माझं पोट वाढेल आणि माझं पोट वाढल्यानंतर जर मला 2रा, 3रा, 4था, 5वा, 6वा, 9वा महिना लागला आणि 9व्या महिन्यामध्ये जर माझ्या घराला आग हे मी सांगत नाही, भागवतात लिहिलंय बरं का, आणि हे अगदी जसं लिहिलंय तसं सांगते. 9व्या महिन्यात जर माझ्या घराला आग लागली तर माझं घर जळून त्या ठिकाणी जाईल आणि मला पळता येणार नाही, सगळे पळून जातील, मला पळता येणार नाही. एवढंच काय, अजून पुढचा विचार करते जो आम्ही सगळ्या करतो. काय माहिती का, जर मी बाळणपणाला माहेरी गेली तर माझी ननंदबाई घरात येईल आणि ती जर घरात आली तर माझे सगळे भांडे घेऊन असं लिहिलेलं आहे महाराज, वर्णन केलेलं आहे. विचार करू लागली आता काय करावं काय करावं. म्हणून शेजारणीकडे गेली, शेजारणीला सांगितलं असं असं झालंय. आणि शेजारणीने मी चांगलंच सांगतात असं नाही बरं का, म्हणून जास्त करून शेजारणीशी कुठल्याच गोष्टी, प्रत्येक गोष्टी शेजारणीला सांगत जाऊ नाही. ज्या चांगल्या असेल त्या सांगत जाऊया, प्रत्येक गोष्टी शेअर नका करत जाऊ. काय करावं, शेजारीने म्हणाले, अगं कोण साधू आहे, कुठला साधू आहे तुला काय माहिती, आणि जर तू ते फळ खाल्लं तुला जर काही झालं तर काय करायचं. त्यापेक्षा एक काम कर, काही जादूटोना केला असेल साधूनी, तू गेली तर काय करशील, हे सगळं कसं काय होईल हे. त्याच्यामुळे एक काम कर, साधूने दिलेलं फळ आहे, आपल्याला परीक्षा पाहिजे नाही याची, हे फळ गाईला खाऊ घाल. आणि म्हणून तिने ते फळ गाईला खाऊ दे. अगं पण नवऱ्याने विचारलं तर काय सांगू, सांग, जा बहिणीकडे जा आणि बहिणीला सांग तुझं दुःख. बहिणीकडे गेली, बहिणीने सांगितलं, अगं मी आत्ताच गर्भवती आहे, मला सुद्धा 9 महिन्याने योग्य काळात माझी सुद्धा प्रसूती होईल. तू एक काम कर, तुझ्या पोटावर चिंध्यावर चिंधी बांधत जा, 1, 2, 3 महिना लागला असं सांगत जा, 9 महिने पूर्ण झाले चिंध्या वाढवत जा. 9 महिने म्हणजे हे काय आता सिरियलमध्ये घडतं असं नाही, पहिल्यापासून घडत आले. 9 महिने पूर्ण झाले ना का माझ्याकडे ये, माझ्याकडे आली ना की मग माझं बाळ तुला देते, त्याच्या बदलीत तुम्हाला पैसे दे, आणि पैसे दिल्यानंतर त्या ठिकाणी ते बाळ घेऊन जा. बरोबर तिने तसंच केलं. भागवतामध्ये भागवतकारांनी वर्णन केलेलं आहे. ती धुंदुली 9 महिने झाल्यानंतर त्या ठिकाणी बहिणीच्या घरी गेली, तिचं बाळ घरी घेऊन आली. जे फळ गाईला खाऊ घातलं होतं त्या फळ त्या गाईला त्या ठिकाणी लाभलं, आणि झालं असं की त्या गाईला सुद्धा योग्य अशा काळामध्ये योग्य असा मनुष्याकार पुत्ररत्न त्या ठिकाणी झाला. तो गायीच्या उदरातून आला, त्याचा देह माणसासारखा होता, पण कान मात्र गायीसारखे होते, म्हणून त्याचं नाव ठेवलं गोकर्ण. कर्ण त्याचे गायीसारखे म्हणून गोकर्ण नाव ठेवलं. आणि बहिणीचा मुलगा घेऊन आली होती त्या धुंदुलीने त्याचं नाव ठेवलं धुंदुकारी. मला सांगा आता, साधूने जे फळ दिलं होतं ते फळ तिने खाल्लं नाही, कोणी खाल्लं, गायीने खाल्लं. गायीने जरी ते फळ खाल्लं तरी साधूचा आशीर्वाद फुकट गेला का, साधूने दिलेलं फळ फुकट गेलं का. साधूकडून लाभ मिळतो, पण कुठला लाभ मिळाला, पुत्ररत्नाचा, संतती सुखाचा, संसारिक इहलौकिक सुखाचा लाभ मिळाला. हा साधूकडूनच झाला, पण याला उत्तम लाभ म्हणता येणार नाही, याला मध्यम लाभ म्हणता येणार नाही, तर याला म्हणायचं कनिष्ठ लाभ. विठ्ठल 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 विठ्ठल. याला म्हणायचं कनिष्ठ लाभ. असे कनिष्ठ लाभ कितीतरी लोकांनी त्या ठिकाणी, साधू संतांनी कितीतरी लोकांना दिले. ज्ञानोबाराय ज्यावेळेस दक्षिण प्रांतामध्ये तीर्थाटन करत होते, तीर्थाटन करता करता त्या ठिकाणी एक प्रसंग असा घडला की एका राज्याच्या
त्या ठिकाणी दरबारामध्ये ते गेले आणि तिथे विश्रांती करत असताना त्या राजाचं वर्णन असं केलं जातं की तो जो राजा होता, नवीन लग्न झालं. लग्न झाल्यानंतर त्याची पत्नी गर्भवती राहिली. तिला पहिली मुलगी झाली. पहिली मुलगी आनंदाने त्याने स्वीकारली, परंतु त्याच्या मनात हुरहुर राहिली की राजपुत्र झाला पाहिजे, मला मुलगा पाहिजे, वंश वाढवणारा कोणीतरी पाहिजे, राजपुत्र झाला पाहिजे. म्हणून त्याने त्या ठिकाणी दुसऱ्या वेळेला राणी ज्यावेळेस गर्भवती राहिली ना, त्यावेळेस तिला सांगितलं की आता राजपुत्रच झाला पाहिजे, आता मला कन्या नको, आता मला राजकुमारी नको, आणि मला मुलगी झाली आहे असा निरोप जो कोणी मला आणून देईल ना त्याचा मी शिरच्छेद करील. असं सांगितल्यानंतर त्या ठिकाणी सगळेच घाबरले. योग्य काळात प्रसूती झाली आणि नेमकं जे नव्हतं व्हायला पाहिजे तेच झालं. पुन्हा मुलगीच झाली आणि बऱ्याचदा दुसरी मुलगी झाली की लोक तोंड पाडतात. पण लक्षात घ्या, आजकाल काळ बदलला आहे, वेळ बदलली आहे. म्हणून मुलगा, तुमचा पुत्र, तुमचा चिरंजीव समाजामध्ये तो जे तुमचं नाव करू शकतो ना, तेच नाव, तीच गरिमा आणि तीच प्रतिष्ठा तुमच्या घरातील एक मुलगी सुद्धा करू शकते. म्हणून मुलीच्या जन्माचा आनंद झालाच पाहिजे, तिच्या जन्माचा स्वीकार झाला पाहिजे. झाशीची राणी तुम्ही बघा, अहिल्यादेवी बघा, कितीतरी अशा स्त्रिया झाल्यात महाराज. आणि आजकाल मुलींचाच जमाना आहे महाराज. आजकाल मुलीच सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे आहेत. शिक्षणामध्ये बघा, खेळामध्ये बघा, सगळ्या गोष्टीमध्ये मुलीच त्या ठिकाणी पुढे आहेत. दुसरी मुलगी झाली त्या ठिकाणी आता सांगायचं कोण? राजकुमार कन्या झाली म्हणून कोण सांगेल? कारण जो सांगायला जाईल राजा काय करणार आहे? त्याचा शिरच्छेद करणार आहे. मग शेवटी त्या ठिकाणी एक जी दाईन होती, जिने प्रसूती त्या ठिकाणी केली होती, तिने सांगितलं की तुम्ही सांगा राजांना मुलगा झाला म्हणून. पण सांगितलंय ब्राह्मणाने मुलगा झालाय, 16 वर्षापर्यंत तुम्ही त्याचं मुख पाहायचं नाही. जर याच्या बापाने त्याचं मुख पाहिलं तर तो मुलगा तत्काळ मृत्यू पावेल, म्हणून त्याचं मुख पाहायचं नाही. ज्यावेळेस सांगितलं राजाला चला मुलगा झालाय, 16 वर्षापर्यंत नाही मुख पाहायचं, काही हरकत नाही, चालेल म्हणे, काही हरकत नाही. 16 वर्षाचा त्या ठिकाणी तो राजपुत्र झाला. म्हणजे ती राजकन्याच होती, ती मुलगी होती. पण तिला मुलाचा वेश घालून वाढवलं. तर नीट लक्ष देऊन ऐका, मुलाचा वेश घालून तिला मोठं केलं. 16 वर्षाचं झाल्यानंतर ज्यावेळेस राजाने त्या राजकन्येचा चेहरा बघितला, पण सांगितलं नव्हतं, वेश राजपुत्राचा होता. पाहिलं माझा राजपुत्र किती छान दिसतो, किती गोड दिसतो, आणि म्हणून माझ्या राजपुत्राचा विवाह झाला पाहिजे, म्हणून मुली शोधायचा कार्यक्रम सुरू केला. कोणाकरता? मुली करताच मुली पाहण्याचा कार्यक्रम सुरू केला. शेवटी तिलाच कसं तरी वाटलं, जी राजकन्या होती, विचार केला आणि ती म्हणाली एक दिवस आता मी राजपुत्र आहे, मला शिकारी करता वनात जायचंय. आणि म्हणून ती राजकन्या जी राजपुत्राचा वेश घालून निघाली शिकारी करण्याकरता. वनात गेलेली असताना ज्ञानोबरायांचं तिला दर्शन झालं आणि ज्ञानोबरायांचं दर्शन घेत असताना तिने त्या माऊलींच्या चरणावरती नतमस्तक झाली. आणि माझ्या माऊलींचे चरण असे की तिथे नतमस्तक झालेली ती राजकन्या, माऊली सहज बोलून गेले, उठ राजपुत्रा उठ. आणि असं म्हटल्यानंतर, असे शब्द कानावर पडल्यानंतर काळजात धस्स झालं आणि उठून उभी राहिली. माऊली काय बोलताय तुम्ही? मी राजपुत्र नाही माऊली, मी राजकन्या आहे. त्यावेळेस माऊलींनी म्हणावं, अगं एकदा स्वतःचं निरीक्षण करून बघ, स्वतःला राजकन्या म्हणते, एकदा स्वतःचं निरीक्षण करून बघ. आमच्या संतांनी वर्णन केले, स्त्रीचा तो केला पुरुष पुरुषोभा, स्त्रीचा तो केला पुरुषोभा. जीही निमिष मात्रे देह पालटिला, स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. लाभ झाला, क्षणाच देह पालटला, संतांकडून झाला, लाभ झाला. पण कुठला लाभ? याला कनिष्ठ लाभ असं म्हणायचं. संतांनी डोक्यावर हात ठेवला ना तर स्वर्ग सुखाची प्राप्ती होते, याला मध्यम लाभ असं म्हणायचं. मग उत्तम लाभ कुठला महाराज? संतांच्या संगतीमध्ये ज्यावेळेला आम्हाला परमानंदाची प्राप्ती होत असते, परमात्म्याची प्राप्ती होत असते, त्याला उत्तम लाभ म्हणायचा. कुणाला झालाय का उत्तम लाभ? झालाय ना. भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे, रुक्मिणी मातेला उत्तम लाभ झालाय. ही रुक्मिणी माता जिने भगवान श्रीकृष्णाचं गुणवर्णन ऐकलं, रूपवर्णन नाही, सौंदर्य वर्णन नाही, गुणवर्णन ऐकलं. शुकदेवांनी वर्णन केले, श्रुत्वा गुणान् भुवन सुंदर शृण्वतान्ते
निर्विश्य कर्ण विवरे हरतोंगतापम रूपम दृशां दृश्यमतामखिलार्थलाभम त्वय्यच्युता चित्रमपत्रपम मे. तिने ऐकलं माझा श्याम सुंदराचं गुणानुवर्णन ऐकलं आणि तिने एक पत्र भगवान श्रीकृष्ण करता लिहिलं. ते पत्र पोहोचवण्याचं काम सुदेव नावाच्या ब्राह्मणाने केलं, सुदेव नावाच्या संतांनी केलं आणि या सुदेव नावाच्या संतांच्या माध्यमातून रुक्मिणी आई साहेबांना साक्षात परमात्म्याची प्राप्ती झाली. हा संतांकडून होणारा उत्तम लाभ आहे. उत्तम विठ्ठल 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 विठ्ठल. लाभ पायी उत्तम उत्तम अशा प्रकारचा लाभ मिळतो. मग तो लाभ जो संतांच्या चरणाजवळ मिळतो. मग काही लोक म्हणतील हा लाभ जर आम्हाला मिळावा असं वाटत असेल तर काय केलं पाहिजे. तुकोबाराय सांगतात काय करावं. असं वाटत असेल तर काही करू नका. फक्त तुकोबरा एकच म्हणतात म्हणविता त्यांचे दास. दास्यत्व नाही केलं तरी चालेल. फक्त म्हणा. काय म्हणा. मी त्यांचा दास आहे. म्हणा मी निवृत्ती दादांचा दास आहे. म्हणा मी ज्ञानोबरायांचा दास आहे. म्हणा मी तुकोबरायांचा दास आहे. म्हटलं नुसतं म्हणा. नाही दास्यत्व केलं तरी चालेल. काय तुम्हाला पाय दाबायला जायचं नाही. नाही आळंदीला जाऊन तिथे माऊलीच्या समाधीला चंदनाचा लेप लावला तरी चालेल. पण म्हणा मी माऊलींचा दास आहे. अरे एखाद्या नेत्याचा दास होण्यापेक्षा, एखाद्या कार्यकर्त्याच्या मागं नेत्याच्या मागं कार्यकर्ता म्हणून फिरण्यापेक्षा काही काही लोकांचं तर जीवनच त्या नेत्यांच्या मागं जातं. आयुष्यभर साहेबांनी असं केलं, दादांनी असं केलं, आप्पांनी तसं केलं, यांनी असं केलं, त्यांच्याच मागं फिरतात. पण एक सांगू का, मोठ्या माणसाची संगती कराल, मोठ्या माणसाची, एखाद्या नेत्याची, राजकीय व्यक्तीची संगती कराल तर तो नेता कधी तुम्हाला नोकर बनवून ठेवील सांगता येत नाही. एखाद्या मोठ्या माणसाची, एखाद्या नेत्याची संगती कराल तर तो नेता कधी तुम्हाला नोकर बनवून ठेवील सांगता येत नाही. पण संगती एखाद्या साधूची केली तर कधी आपली आणि देवाची भेट घडवून देतील सांगता येत नाही. म्हणून आपली आणि देवाची भेट घडवायची असेल ना तर त्यांची संगती करा. त्या साधू संतांच्या संगतीत जा, तिथे जा. आणि एवढंच काय, ती साधू संतांची संगती मिळवण्याकरता स्वतः भगवंत येत असतो. स्वतः भगवंत. नर्मदा खंडामध्ये खूप गोड प्रसंग आलेला आहे का. ज्यावेळेस मार्कंडेय ऋषींनी ही नर्मदा परिक्रमा मार्कंडेय ऋषींनी प्रथम केली. मार्कंडेय ऋषींनी केल्यानंतर 12 वर्षाची एक प्रदक्षिणा गौरी शंकर महाराजांनी केली. हे गौरी शंकर महाराजांचा इतिहास काय मी थोडक्यात आपल्याला सांगेल. हे जे गौरी शंकर महाराज होते ना, हे महाराज 12 वर्षाची प्रदक्षिणा करायचे नर्मदा मैयाची. आणि ही प्रदक्षिणा करत असताना एकटे करत नव्हते, तर हजारो साधू समुदायाला घेऊन त्या ठिकाणी ते प्रदक्षिणा करायचे. आणि परिक्रमा करत असताना साधू आहे, साधूकडे काय असणार, परंतु साक्षात मैया त्यांना प्रसन्न होती. आणि काय करायचे महाराज, त्यांच्याकडे जे काही गाववाल्यांकडून थोडं थोडं धान्य मिळेल, सामुग्री मिळेल, त्या सामुग्रीमध्ये ते अन्न बनवायचे, त्या ठिकाणी भोजन स्वयंपाक बनवायचे. आणि जर एखादी गोष्ट त्यांना कमी पडली
तर स्वयंपाकी त्यांच्याकडे आले की महाराज तूप कमी पडतंय, महाराज भाजीमध्ये बटाटे कमी पडतायत, महाराज मुगाची डाळ नाही आहे, काय करायचं? तर महाराज काय करायचे? महाराज म्हणायचे जा आणि नर्मदा मैयाच्या जलाने त्या ठिकाणी तुम्ही बादल्या कॅन भरून आणा. फक्त भरत असताना मैयाला प्रार्थना करा, मैया आमच्याकडं तूप नाही आहे, मैया आमच्याकडं तेल नाही आहे. आश्चर्य वाटेल तुम्हाला की ते लोक ज्यावेळेस त्या बादल्या भरण्याकरता, घागरी भरण्याकरता त्या ठिकाणी जायचे, मैयाला प्रार्थना करायची की तेल नाही आहे, तूप नाही आहे, मैया आम्हाला हे उधार दे असं म्हणत असताना, प्रार्थना करत असताना ज्यावेळेस ते पाण्याचा गाडगा मडका त्या ठिकाणी भरायचे, स्वयंपाक घरापर्यंत येता येता तो गाडगा, तो मडका तेला आणि तुपाने भरलेला असायचा. हा चमत्कार त्यांच्या जीवनामध्ये घडत होता. आणि ही जी घटना ज्यावेळेस घडली ना, त्यावेळेस ब्रिटिश कालखंड आपल्याकडे होता. भारतामध्ये ब्रिटिशांची सत्ता होती आणि ब्रिटिश सत्तेमध्ये असताना त्यांनी हा सगळा प्रकार बघितला. काय महाराज आहे, काय ढोंगीपणा चालला आहे, काय अंधश्रद्धा चालली आहे. त्यावेळेस एक ब्रिटिश अधिकारी तिथं आला आणि तो म्हणाला, महाराज अहो तुम्ही लोकांना चमत्काराच्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी लोकांना भ्रमित करतायत, तुम्ही चुकीची दिशा लोकांना दाखवतायत, तुम्ही खोटा व्यवहार करतायत. महाराज दिवसभर चालता चालता फिरता फिरता तुम्ही चोऱ्या लुबाड्या करतात आणि सगळं रात्री सामुग्री जमवतात आणि मग तुमच्या साधू समुदायाला खाऊ घालतात. महाराज तुमचं कपट आमच्या लक्षात आलेलं आहे. पण साधू होते महाराज. ते म्हणाले तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही माझी परीक्षा घेऊ शकता, काय पाहिजे तुम्हाला बोला. आणि त्या ब्रिटिश अधिकाऱ्याने सांगितलं मला 1100 रुपये पाहिजे, देईल का तुमची नर्मदा मैया? महाराजांनी डोळे बंद केले आणि मैयाला म्हणतायत, मैया आतापर्यंत मी तुझ्याकडे फक्त आणि फक्त जे कमी पडलं ते मागितलं, तेही साधून करता मागितलं, स्वतः करता मागितलं नाही. पण आज एक साधूची निष्ठा पणाला लागली आहे, आज एक साधूची श्रद्धा पणाला लागली आहे. तुझ्यावरची श्रद्धा लोकांची उडू नये म्हणून मैया आज तू प्रत्यक्ष दर्शन देणं, चमत्कार घडणं गरजेचं आहे. 1100 रुपये पाहिजे ना, जा अशा अशा ठिकाणी. आणि तो ब्रिटिश अधिकारी त्या ठिकाणी नावेमध्ये बसला आणि बसल्यानंतर बरोबर नाव मध्यभागी गेली. सांगितलं घाल आता पाण्यामध्ये हात. त्याने पाण्यामध्ये हात टाकला, बरोबर 1100 रुपये हातात आले. इकडे घेऊन आला. महाराज म्हणाले मोजून बघ, कमी आले असतील किंवा जास्त आले असतील, कारण माझी मैया ज्यावेळेस हिशोब करते ना त्यावेळेस अजिबात कोणाला कमी किंवा कोणाला जास्त नशिबापेक्षा देत नाही. म्हणून एकदा हिशोब करून बघ म्हणा. आणि त्याने हिशोब केला, बरोबर 1100 रुपये होते महाराज. एकदा नाही दोनदा नाही, असं कितीतरी वेळा घडलं. शेवटी तो नतमस्तक झाला आणि नतमस्तक झाल्यानंतर त्या ब्रिटिश अधिकाऱ्याने ठरवलं याच्या पुढे तुम्हाला नर्मदा परिक्रमा करत असताना कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची काळजी मी घेईल. आणि त्यावेळेला गौरी शंकर महाराजांचं, नर्मदा परिक्रमा करणारे गौरी शंकर महाराज यांचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं. नर्मदा परिक्रमा करणारे हे महाराज. आणि याच्यानंतर असं झालं महाराज की ही मैया त्यांना खूप द्यायची भरभरून, आणि आजही देते बरं का, आजही देते. आम्ही खूप वेळा अनुभवलं. एकदा चालता चालता सहज आम्हाला केळी खायची इच्छा झाली. मनातल्या मनात आम्ही विचार करतोय केळी मिळाली पाहिजे. आणि थोडंसं 2 मिनटं पुढे झालं, एक लहान मुलगी आली, मैयाजी केला लाया आहे आपके लिए. इतके देते, इतकं भरभरून देते महाराज. आमचे काका होते बऱ्याच वेळा, त्यांना भजी खूप आवडतात काकांना, तोंडाला पाणी येऊ देऊ नका. एकदा ते दुपारी चालता चालता मला म्हणाले आता ना कुठंतरी असा भज्यांचा घाणा भेटला पाहिजे गरम गरम. आणि ज्या ठिकाणी आम्ही दुपारच्या जेवणाकरता गेलो, अगोदरची पंगत उठून गेली होती, दुसऱ्या पंक्तीला आम्हाला बसवलं, बरोबर ताटात भजीच आली. मी म्हटलं वा वा, आता भजी कातवरी तर भावनायुक्त. एवढं मैया देते ना, एवढं पुरवते ना, खूप लाड करते महाराज, खूप लाड करते, खूप भरभरून देते. एकदा तुम्ही कधीतरी जाऊन बघा, अनुभव घेऊन बघा बरं का. आणि ज्या वेळेला ऐका, खूप मैया भरभरून द्यायची. कितीतरी काळ असा गेला आणि नंतर एक दिवस महाराज थकले आणि विचार करू लागले, मैया खूप वर्ष आता सेवा झाली, परिक्रमा झाली, आता निरोप घ्यायचा आहे. मैया अगं तुझं दर्शन मला झालं, पण तुझ्या वडिलांचं दर्शन आतापर्यंत झालं नाही. मैया प्रसन्न झाली आणि मैया प्रसन्न होऊन गौरी शंकर महाराजांना म्हणते, अहो महाराज असं काय करतात, रोज स्वयंपाक घरामध्ये ज्याला आवाज देतात ना, अरे शंकर हे कर, अरे शंकर ते कर, तो शंकर दुसरा तिसरा कोणी व्यक्ती नाही रे, तो माझा बापच आहे, तो माझा पिता आहे, तो माझा वडील आहे.
म्हणजे स्वतः भगवान शंकर त्या ठिकाणी गौरी शंकर महाराजांच्या रसोईमध्ये स्वयंपाकघरामध्ये काम करत होते. साधू संतांची संगती केली ना तर देवसुद्धा आपल्या घरी येऊन आपली सेवा करतो, दास्य करतो. हा महिमा आहे, हे फक्त संतांच्या ठिकाणी. म्हणून काय करावं, म्हणविता त्यांचे दास पुढे आस. आस म्हणजे इच्छा, पुढे कुठल्याही प्रकारची इच्छा उरत नाही. मग संतांचे दास म्हणून घ्या आणि संतांनी दास्यत्व करण्याकरता जो मार्ग सांगितलाय त्या मार्गाचा अवलंब करा. विठोबा रखुमा पण कमीत कमी आळंदीला गेल्यानंतर घरी येताना ज्ञानोबारायांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी घेऊन या. आणि ती ज्ञानेश्वरी घरी घेऊन यायची, लाल कपड्यामध्ये गुंडाळायची आणि कपाटाच्या वर ठेवून द्यायची. बरोबर ना? काय करतो आम्ही तेच करतो. ज्ञानेश्वरी घेतो, गुंडाळतो आणि कपाटाच्या वर ठेवून देतो. पण ज्ञानेश्वरी हा इतका दिव्य ग्रंथ आहे, इतका गोड ग्रंथ आहे की रोज आम्ही त्या ठिकाणी वाचावा. एक तरी ओवी अनुभवी. सकाळी उठल्या उठल्या स्नान वगैरे झालं ना की सकाळी उठल्या उठल्या आम्ही ज्ञानेश्वरी आतुरतेने, किती आतुरतेने वाचावी, किती आतुरतेने. सकाळी उठल्या उठल्या व्हॉट्सअपचे मेसेज जितके आतुरतेने चेक करतो ना तितके आतुरतेने ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. नक्कीच माऊली भरभरून प्रसाद आपल्याला देतील महाराज. ही भूमी ज्ञानोबारायांची भूमी आहे, ही भूमी तुकोबारायांची भूमी आहे, ही निवृत्तीनाथांची भूमी आहे, ही साधू संतांची भूमी आहे. अहो या साधू संतांनी एवढं दिले ना आमच्याकरता, आमची झोळी तुटकी पडते महाराज, फाटकी होते. एक गोड उदाहरण आपल्याला सांगेल. थोडं ताट बसा बरं, अगदी 5 मिनिटात सेवा आपण संपूया. एक आई होती महाराज आणि लहानसा मुलगा तिचा. खूप कष्टाने आईने लेकराला वाढवलं. वडील नव्हते त्या मुलाला. मुलगा लहानाचा मोठा झाला, आईने खूप कष्टाने मोठं केलं त्याला. शिक्षणाकरता आईने दागदागिनं विकला, जमीन विकली आणि जमीन विकून मुलाला शिक्षण करता त्या ठिकाणी पैसे उपलब्ध करून दिले. मुलगासुद्धा त्यांनी सुद्धा आईने केलेल्या कष्टांचं चीज केलं. मुलगा मोठा झाला, चांगल्या ठिकाणी कामाला लागला. परदेशात जाण्याची संधी मुलाला प्राप्त झाली. मुलगा परदेशात जात असताना काही रक्कम आईजवळ देऊन गेला. प्रसंग फार मार्मिक आहे, थोडं लक्ष देऊन ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल. त्याने काही रक्कम आईजवळ दिली आणि तो निघून गेला अमेरिकेला, परदेशामध्ये निघून गेला. आणि निघून गेल्यानंतर त्याच्या आईकडे त्याने जे पैसे दिले होते ते पैसे काही काळामध्ये संपले. संपल्यानंतर आई एकटी पडली. नातेवाईक भाऊबंध कोणी विचारणासे झाले. स्वतःचा मुलगाच विचारत नाही तर भाऊबंध नातेवाईक कशी विचारतील. म्हणून पैसे संपले, करायचं काय, पोटा पाण्याकरता हातामध्ये वाटी घेतली आणि सिग्नलवर भीक मागू लागली. एक आई वाटी हातामध्ये घेतली आणि सिग्नलवर भीक मागू लागली. भीक मागत असताना एका 4 व्हीलरमधल्या एका गाडीवाल्या माणसाने, मुलाने तिला बघितलं. लक्षात आला हा चेहरा कुठेतरी पाहिल्यासारखा दिसतोय. थोडा बुद्धीवर जोर दिला, कळलं ही बाई, ही आई दुसरी तिसरी कोणी नाही तर ही आपल्या मित्राची आई आहे. पण हिच्यावर अशी वेळ का आली. म्हणून गाडी साईडला घेतली, त्या माऊलीला साईडला बोलवलं, विचारलं आई तुझा मुलगा म्हणजे माझा मित्र एवढा नालायकने गेला असं वाटलं नव्हतं.
काय झालं रे, माझा मुलगा नालायक नाहीये. मग मूर्ख आहे तुझा मुलगा. अगं काय त्याने तुझ्या कष्टाचं चीज केलं, काय पांग फेडलं त्याने तुझे. अमेरिकेत गेला, परदेशात कामाला लागला, विसरला ग तुला. तुझ्या हातामध्ये वाटी घेऊन तुला भीक मागायची वेळ यावी एवढं वाटलं नव्हतं ग आई, एवढं वाटलं नव्हतं. अगं पैसे नाही पाठवत पण कमीत कमी चिठ्ठी तरी पाठवायला पाहिजे. त्यावेळेस आई म्हणते, नाही रे, माझा मुलगा नालायक नाही, माझा मुलगा मूर्ख नाही, माझा मुलगा माझी आठवण काढतो. महिन्याच्या महिन्याला त्याच्या चिठ्ठ्या येतात. मग काय लिहितो चिठ्ठीमध्ये, कधी येणार आहे तो. अरे महिन्याच्या महिन्याला चिठ्ठ्या येतात, काही लिहिलेलं नसतं पण त्या चिठ्ठ्या वेगवेगळ्या रंगाच्या असतात. त्या चिठ्ठ्या वेगवेगळ्या रंगा. कुठे त्या चिठ्ठ्या, काही नाही, लेकराची आठवण म्हणून भिंतीला चिपकून ठेवल्यात. असं म्हटल्यानंतर त्याच्या डोक्यात ट्यूब पेटते. तो मुलगा विचार करतो, कुठे त्या चिठ्ठ्या, मला दाखव, चल घरी घेऊन चल. तो मुलगा, ती आई त्या मुलाला घरी घेऊन जाते आणि घरी घेऊन भिंतीवर चिपकवलेल्या चिठ्ठ्या दाखवते. भिंतीवर चिपकवलेल्या चिठ्ठ्या दाखवते. आई म्हणते, महिन्याच्या महिन्याला माझा मुलगा मला चिठ्ठ्या पाठवतो, त्या चिठ्ठ्या भिंतीला चिपकून ठेवल्या आहे. सज्जनो श्रोतेहो ऐका, त्या मुलाने त्यावेळेस त्या चिठ्ठ्या बघितला तर त्या चिठ्ठ्या नसून ते चेक होते. काय होते, चेक होते. आणि चेक काय असतो, तो जर बँकेत नेला तर त्याच्यातून काय मिळतात, पैसे मिळतात. ते चेक आहेत. हे त्या आईने कधी चेक केलं नाही म्हणून हातामध्ये कटोरा घेऊन भीक मागायची वेळ आली, कारण चेक केलं नाही. तसं ज्ञानोबरायांची, ज्ञानेश्वरी तुकोबरायांची गाथा म्हणजे हातात दिलेले चेक आहेत, पण ते कधी आम्ही चेकच करत नाही, ते कधी आम्ही तपासून बघितलेच नाही. ते चेक एकदा चेक करून बघा. ज्याची जशी बुद्धी असेल ना त्याला 1000, 500, लाखो, करोडपती बनवणारे ते चेक आहेत. पण एकदा तरी चेक करा, एकदा तरी ज्ञानेश्वरी वाचा, दिवसातून एक ओवी तरी वाचा. आणि नाही वाचता आली तर कमीत कमी मी ज्ञानोबरायांचा दास आहे, मी निवृत्तीनाथांचा दास आहे असं म्हणा तरी म्हणाविता त्यांचे दास. पुढे आसो रे ना विठ्ठल विठ्ठल. असे संत आम्हाला कृपेचं जे दान देतात ना, ते दान कितीही कल्प गेले तरी सरत नाही. कृपा दान केले संती कल्पांतीही सरेना. मग का हो, तुम्ही म्हणतात की संतांच्या जवळ गेल्यानंतर उत्तम लाभ पदरात मिळतो. मग महाराज, मग आम्ही फक्त संतांचीच सेवा करायची का, देवाची करायची नाही का. तुकोबाराय म्हणतात, अरे बाबांनो, संतांची सेवा केली ना तर देवाची वेगळी सेवा करायची गरजच नाही, कारण संतांची केलेली सेवा देवापर्यंत पोहोचते. अभंगाचं शेवटचं.
म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम, म्हणविता त्यांचे दास पुढे आसौरेण. संतांची सेवा ही देवापर्यंत आपोआप पोहोचते. आणि म्हणून नर्मदेच्या किनाऱ्यावर असलेले सगळे साधू संत ही सेवेला खूप महत्त्व देतात. इतकं सेवामय जीवन आहे त्यांचं, इतकं सेवामय आहे. तिकडे गेल्यानंतर कळतं की आपल्याकडे किती आहे तरी सुद्धा आपण कुरकुर करत असतो. इतकी कुरकुर, इतकी कुरकुर, इतकी कुरकुर की आपली कुरकुर ऐकून एका कंपनीने कुरकुरे बनवले तरी आपल्याला पुरत नाही. पण त्यांच्याकडे काही नाही महाराज. त्या शूलपाणीच्या जंगलामध्ये आम्ही गेलो आणि 15 दिवस झाले होते शूलपाणीच्या जंगलामध्ये आम्ही गेलो. खूप गोड प्रसंग आहे. दुपारचे 1:30 वाजले होते. चहाला एका माऊलीने नर्मदे हर असा आवाज दिला. एकदा जय जयकार करूया आपण सगळ्यांनी जोरात. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आम्हाला चहा लागली ना, आमचे दिनकर काका, कोंडाजी काका, थोडी ताण लागली. आता कोणाला बोलायचं तर नाही आम्हाला द्या म्हणून, पण मग काय करायचं. मग जर भूक लागली, चहा लागली तर मुद्दाम जोरात बोलायचं नर्मदे हर. कोणीतरी यायचं. मग चाय पिलो थोडी आणि मग ते बोलले का आम्ही लगेच बोलत बसतो आता तुम्ही देताच आहे तर. महाराज असा त्या ठिकाणी मैया तिने आवाज दिला नर्मदे हर. आम्ही 1:30 वाजला होता दुपारचा आणि तिथे गेलो. आपण तिघे चौघं असू बहुतेक त्यावेळेला. आणि तिथे गेल्यानंतर ती इतकी सुंदर स्त्री होती. तिकडच्या अजून एक गोष्ट निरीक्षण केलेली मी सांगेल. मैयाच्या किनाऱ्यावर जेवढ्या लहान मुली आहेत आणि जेवढ्या माता माऊली इतक्या सुंदर आहेत, इतक्या सुंदर आहेत. माहिती नाही काय, पण मैयाचं पाणी पिऊन पिऊन मैयाचं स्वरूप त्यांना प्राप्त झालं. इतक्या गोड, इतक्या सुंदर आहे. असं वाटतं एखादी आणावं इकडं, पण देणार नाहीत ते आपल्याला. मला इतक्या गोड त्या मुली, इतकी सुंदर ती माऊली होती, इतकी सुंदर. आणि कपडे पुरेसे अंगावर नव्हते. आपल्याकडं असून आपण छोटे कपडे घालतो, पण त्यांच्याकडं नव्हतेच तर काय करणार. माऊलीने आवाज दिला नर्मदे हर आणि आवाज दिला म्हणून गेलो. 3 दगडं मांडलेली चूल होती, त्याच्यावर कोरा चहा ठेवला. काय उदार अंतकरण असेल. आपण चहा देतो पाहुण्यांना आलेल्या, एवढं घरात दूध असतं पण इतका चहा कमी देतो. इतका कमी का चहा कपाते का चहा कपाते तेच कळत नाही. एवढा कमी चहा देतो. 1 घोट देतो महाराज, पण एवढा भरभरून चहा, पोट भरेपर्यंत चहा गलास गलास भरून चहा दिला. चहा पिला. आमच्या तिघांच्याही मनात आलं एवढी गरिबी आहे तर आपण 10,000 रुपये काढून द्यावा. आबांनी तर लई पैसे घेतले होते, 70-80 हजार घेतले होते का. नंतर उरले ना, मी त्यांना बोलले नका कोणाला देऊ, मला देऊन टाका, मीच सगळ्यात गरीब आहे. आम्ही विचार केला असं तुम्ही विनोदाने घेत जा बरं, काही सिरियसली नका घेत जाऊ. तर आमचा विचार असा आला की 10,000 रुपये आपण तिला देऊ, स्वरबंद नका करू. हां, आणि 10,000 रुपये तिला देऊ. आणि म्हणून आम्ही काय केलं, चहा घेतला आणि चहा घेतल्यानंतर त्या ठिकाणी 10,000 रुपये आम्ही तिला द्यायला निघालो. पण काय उदार अंतकरण असेल. आमच्या देत असलेल्या पैशाला त्या माऊलीने हात काय त्या पैशाकडं पाहिलं सुद्धा नाही. एवढा स्वाभिमानी स्वभाव त्या माऊलीचा होता, एवढा स्वाभिमानी. 10 बाय 10ची छोटीशी झोपडी होती, काहीच नव्हतं त्या झोपडीमध्ये. याच्या पुढे जाऊन एका 4-5 किरकोळ अशी मुलं फिरत होती. अगदी अगरबत्ती छाबारी काय असतं त्यांना खायला प्यायला काही नाही महाराज. तिकडची गावं म्हणजे शूलपाणीच्या जंगलातील गावं म्हणजे 3-4 घरं म्हणजे एक गाव, 3-4 घरं म्हणजे एक गाव. आणि तिथे ते लहान मुलं सुद्धा त्यांनी सुद्धा हात लावला नाही. तर आपले पोरं वाटच बघत असतात, पाहुणा कधी निघाल ना, पैसे कधी देईल. पण काय ते मुलं स्वाभिमानी असतील महाराज. आमच्या पैशाला हात सुद्धा लावला नाही. शेवटी आम्ही उदास मनाने उठलो, माऊली नाही घेत. आम्ही आमच्या बॅगा अडकवल्या, निघालो. माझ्या लक्षात आलं, म्हटलं कोई आदमी नाही आहे क्या घर में, कोई आदमी नाही आहे घर में. असं म्हटल्यानंतर त्या माऊलीच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू आले. आणि ती माऊली म्हणते आदमी था लेकिन 1 महीना पहले शांत हो गया. काय म्हणते, आदमी था लेकिन 1 महीना पहले शांत हो गया, गुजर गए. 1 महिना झाला तिचा नवरा वारला होता, 1च महिना झाला होता तिचा नवरा वारला होता. अक्षरशः तिचं त्या वाक्य ऐकल्यानंतर आजही अंगावर काटा मारतो. तिचं ते वाक्य ऐकल्यानंतर आमच्या डोळ्यात पाणी आलं की हिचा पती जाऊन 1च महिना झाला आहे तरीसुद्धा ही माऊली ग्लास भरून आपल्याला चहा पाजते. काय उदारता असेल, काय सेवा असेल. ही सेवा, हा सेवाभाव आपल्याला तिथं जाऊन कळतो महाराज. मैयाच्या किनाऱ्यावर जाऊन मैयाला हे वरदान आहे, जो तिथे जातो ना तो सेवेने भरपूर होऊन जातो.
आतापर्यंत माझा अनुभव सांगेल, मी कीर्तनात लोकांना सांगत होते सेवा केली पाहिजे, सेवा केली पाहिजे. पण मला असं वाटतं आता की आपणही आता सेवेकरता केलं पाहिजे. आता आपणही देव देश धर्म करता आपलं योगदान कुठेतरी दिलं पाहिजे. हा अनुभव मैयाच्या किनाऱ्यावर प्रत्येक क्षणाक्षणाला त्या ठिकाणी येत असतो. महाराज, ही मैयाची उत्पत्ती कशी झाली अगदी थोडक्यात मी आपल्याला सांगेन. नर्मदा खंडामध्ये, नर्मदा पुराणामध्ये वर्णन आहे, कितीतरी वेळा आपल्या पृथ्वीचा प्रलय झाला, पृथ्वी लय झाली, नष्ट झाली. आणि प्रत्येक वेळेला पृथ्वी ज्यावेळेस प्रलयाला जात होती, पृथ्वी ज्यावेळेस जलमग्न होत होती, त्यावेळेस संपूर्ण जलधारेमध्ये, या संपूर्ण जलप्रवाहामध्ये एक प्रवाह मात्र वेगळा दिसायचा, अखंड धार दिसायची. हा प्रवाह नक्की कोणाचा आहे हे तपासण्याकरता मार्कंडेय ऋषींनी प्रार्थना केली. आता मार्कंडेय कोण? हे मार्कंडेय असे ऋषी होते की ज्यांना वरदान होतं की प्रलयामध्ये सुद्धा त्यांना तो प्रलय पाहता येईल एवढी दिव्य दृष्टी मार्कंडेयांना प्राप्त झाली होती. आणि म्हणून माऊलीने सुद्धा वर्णन केलंय, जैसा ब्रह्मपूर्णोदकी पभे मार्कंडे काकी, तैसा विश्वरूप कौतुकी अर्जुन लोळे. अर्जुनाचं वर्णन करत असताना माऊली म्हणतात, मार्कंडेय ऋषी जसे असं संपूर्ण विश्वाच्या प्रवाहामध्ये एकत्र एकटे त्या ठिकाणी क्रीडा करत होते. ते क्रीडा करत असताना त्याने ते पाहिलं की हा प्रवाह एकटा दिसतोय, हा प्रवाह खंडित होत नाही, हा नक्की कोणाचा प्रवाह आहे हे जाणण्याकरता तपश्चर्या केली. आणि तपश्चर्येमध्ये नर्मदा मैया त्यांना प्रसन्न झाली आणि तिने सांगितलं की भगवान शिवाची मी कन्या आहे, मला भगवान शिवानी 3 वरदान दिले. पहिलं वरदान, प्रलयामध्ये तुझं अस्तित्व राहील. दुसरं वरदान, कुठेही खंड होणार नाही. आणि तिसरं वरदान, कंकर कंकर हा शंकर असेल. असं 3 वरदान मला भगवान शंकरांनी दिलेलं आहे. मी शंकराची सुपुत्री आहे. आणि म्हणून तिचं वर्णन करत असताना एका गाण्यामध्ये सांगितलंय, माझा आवाज नाही येता सर्दीमुळे पण तरी आपल्याला ऐकू दे. कोई बसती न थी कोई मंदिर न था, 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 कोई घर भी न था और नगर भी न था, कोई घर भी न था और न घर भी था. लाखों बरसों तो पहले समंदर यहाँ, लाखों बरसों तो पहले समंदर यहाँ, थी प्रलय काल में, थी प्रलय काल में माँ मगर नर्मदे 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 नर्मदे, माँ नमो नर्मदे नर्मदे, नर्मदे 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 नर्मदे, माँ नमो नर्मदे नर्मदे, नर्मदे नर्मदे माँ नमो नर्मदे नर्मदे, माँ नमो नर्मदे नर्मदे. कधीतरी तुम्ही यूट्यूबला सर्च करा. माझा आवाज नाही आज खूप बसलाय त्याच्यामुळे मला ते गाता नाही येणार, पण इतकं गोड गाणं आहे. जाता जाता एक संदेश देईल. या मैयाच्या किनाऱ्यावर जेव्हा परिक्रमा करत होतो ना त्यावेळेस एक अनुभव मात्र आला की आपला हा जो देश आहे, भारत देश फार समृद्ध देश आहे. ही भूमी रामचंद्रांची भूमी आहे, कृष्णाची भूमी आहे. मी नेहमी सांगत असते, ये देश बड़ा पावन है, ये देश बड़ा पुनीत है, ये मिट्टी राम ने चाटी है और कृष्ण ने खाई है. आणि म्हणून या देशाचं वर्णन करत असताना अनेक नद्या या देशामध्ये आहेत, पण या नद्यांचं संगोपन संरक्षण झालं पाहिजे. आज कुशावर्ताचं स्नान आपण करायला जातो, चांगली गोष्ट आहे. कुशावर्तालाही सुंदर अशा प्रकारे संरक्षित त्या ठिकाणी केलेलं आहे. चांगल्या अशा प्रकारची नियोजन समिती बसवलेली आहे. नाहीतर आपली लोक त्यांना तीर्थाचं अजिबात पावित्र्य राहिलेलं नाही. म्हणून हात जोडून विनंती करेल, आळंदी असेल, त्र्यंबकेश्वर असेल, पंढरपूर असेल, तीर्थामध्ये स्नान करत असताना साबण लावायची नाही, तीर्थामध्ये स्नान करत असताना शॅम्पू लावायचा नाही, तीर्थामध्ये स्नान करत असताना गुळण्या करायच्या नाही. आम्ही कसेही जातो आणि त्या ठिकाणी डुबक्या मारतो. याच्याही पुढे नर्मदा पुराणामध्ये वर्णन केले, तीर्थात स्नान करत असताना घरी अगोदर स्नान करायचं आणि मग तीर्थात स्नान करायचं. एवढं तीर्थ पवित्र आहे, पण आम्ही ते पावित्र्य ठेवत नाही, पाळत नाही. म्हणून त्या मैयाचं वर्णन करताना म्हटलंय, मैया म्हणते तुम्ही माझी आरती करा किंवा नका करू, तुम्ही माझी पूजा
पूजा करा किंवा नका करू, माझ्या नदीमध्ये माझ्या प्रवाहामध्ये दिवे सोडा किंवा नका सोडू, पण कमीत कमी तिथे घाण करू नका. एवढे तरी उपकार आज आपण आपल्या भारतावर केले पाहिजे. आपला भारत अवतारांचा देश आहे, पण आम्ही त्या भारताचा इतका खराब अवतार केला आहे की बघूशी सुद्धा वाटत नाही कधी कधी. आणि म्हणून आम्ही या तीर्थांचं पावित्र्य राखलं पाहिजे, पावित्र्य पाळलं पाहिजे. या मैयाची प्रदक्षिणा करत असताना खूप गोड ही परिक्रमा आहे. नाही आपल्याला चालत करता आली तर कमीत कमी पायी पायी तर त्या ठिकाणी, मी बघते तुम्ही जागे का झोपले, नाही चालत करता आली, नाही पायी करता आली तर कमीत कमी बसने तरी करा. आणि बसने करत असताना नामचिंतन होऊ द्या, साधना होऊ द्या. तीर्थयात्रे सुखे जाऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ, संता संगे सेवू, वासुदेव धनीवरी करू वासुदेव स्मरण. आणि म्हणून वासुदेवाचं हे स्मरण व्हावं या तीर्थयात्रेमध्ये साधनारत होऊन ही तीर्थयात्रा करावी. खरोखर अशी ही तीर्थयात्रा, अशी ही नर्मदा मैयाची यात्रा आबांनी माईंनी, त्याचबरोबर आमचे दिनकर काका, आदरणीय कोंडाजी काकांना तर लई दक्षिणा भेटायची बाबा. हां, कारण कोंडाजी काकांचा पायाला त्रास झाला होता, ते लंगडत चालायचे. आता झाले ना बरे काका? कुठे गेले? हां हां, दिसले. दाढी बिडी काढली त्याच्यामुळे ओळखू येईना, टकाटक झाले तुम्ही. हां, पण त्यांचे आता पाय बरा आहे ना? हां, त्यांच्या पाय ना असे ते लंगडत चालायचे. आणि त्याच्यामुळे लोकांना वाटायचं गरीब बुवा आहे, द्यावा त्याला काहीतरी. पण माहिती नाही कसा गरीब बुवा आहे. गरीब नाही, खूप मोठे ते. आणि त्यांना लई दक्षिणा मिळायची. पण काका लई चांगले होते बरं का. मिळालेली दक्षिणा बरोबर मला आणून द्यायची. आणि मी काय माझ्या पर्समध्ये ठेवत नव्हते. मी पण साबुदाणे घेतले ना, शेंगदाणे घेतले, साबुदाणे घेतले. एकदा आम्ही खिचडी बनवली. मी दिनकर काकांना म्हणाले, काका या तुम्ही कपडे धुवून. काकानी बाई माणसासारखं गठोडं काढलं कपडे धुवायला. गेले काका कपडे धुवायला. आणि जसे काका कपडे धुवायला लागले, काकांना म्हणले, काका मी चालले. तिथून आम्ही काकांना सोडलं. पण असो काका, परिक्रमेमध्ये अशी ताटातूट होतच असते. ती मैयाची एक लीला असते. मैया एकट्याला परिक्रमा करायला लावते, कारण एकटे चाललो तरच अनुभव येत असतो. आणि म्हणून ते परिक्रमा करत असताना हे असे गोड प्रसंग खूप छान अशा प्रकारे, मला तर असं वाटतं की आमची परिक्रमा इतकी सुंदर झाली. आमच्या एका गावातले, एका परिसरातले सगळी मंडळी, त्याच्यामध्ये मी सगळ्यात लहान असल्या कारणामुळे बरेचसे चॉकलेटं, बिस्किटं, बरंच काही दक्षिणा मलाच भेटायचं. आणि मी सुद्धा ते खाऊन गप राहायचे, अजिबात कोणाला बोलत नव्हते. पण या सगळ्या मंडळीने खूप माझ्यावर प्रेम केलं. काकाने सुद्धा एकदा पोट दुखायला लागलं तर रात्री अगदी 2-2:30 वाजता आमच्या दिनकर काकाने उठून गोळी दिली. मी म्हटलं, काका माझं पोट दुखायला लागलं, तुमच्याकडे गोळी कशी होती? काका म्हणता, 8 दिवसापासून मलाच जुलाब लागले. मी म्हटलं, मग तुम्ही केलं काय नाही? म्हणता काका मला म्हणता, काय म्हणता माहिती का, म्हणे किती जुलाब झाले ना तरी खायचं कमी नाही करायचं. असे आमचे काका आहे. पण असू दे, जसे कसे, दागानी नका बघू बरं का, जसे कसे असो, पण आम्ही त्यांची मस्करी करायचो. कोंडाजी काकांची मस्करी करायचो, आमच्या आबांची, आमच्या माईची. माई तर एवढी बडबड करायची. एकदा हापशीवर गेलो. हापशी माहिती ना? ती हापशी त्या ठिकाणी हापसत असताना ती म्हणते, माझ्यात दमच नाही, माझ्यात ताकदच नाही. म्हटलं, जीभ लावून बघ. विठ्ठला 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 विठ्ठला. असं अशी गोड अशी परिक्रमा झाली. या परिक्रमेच्या आठवणी आम्हाला शेवटपर्यंत पुरतील. कधी फोन केला तर आम्ही एकमेकांना नरमध्ये हर म्हणतो. आणि अशी खरंच आधी छान अशा प्रकारे आमच्या आबांच्या सोबत, माईच्या सोबत ही परिक्रमा, नर्मदा मैयाचा खूप गोड सानिध्य प्राप्त झालं. आजही तो अनुभव डोळ्यासमोर आठवला ना, की मैयाचं दिव्य स्वरूप प्रत्येक घाट, प्रत्येक गाव, भेटलेला प्रत्येक माणूस लक्षात येतो. महाराज, ज्यांच्या घरामध्ये आम्ही गेलो, ज्यांनी आम्हाला स्वेटर दिले, महाराज तुम्हाला आश्चर्य वाटेल, आम्हाला स्वेटर देत होते पण त्यांच्या पायामध्ये जे सॉक्स होते ते फाटके होते. काय दानधर्म असेल, काय सेवाभाव असेल. असा सेवा कधीतरी आपल्याला पाहायला मिळावी, की जेणेकरून आपल्याला स्फूर्ती व्हावी. अशी गोड सेवा करण्याचा, गोड सेवा घेण्याचा, परिक्रमा करण्याचा, कायिक वाचिक मानसिक तप हे पदरात पडून घेण्यात आलं. मला हे अहोभाग्य मिळालं. याबद्दल मी खरोखर ईश्वराचे आभार मानेल, धन्यवाद मानेल. आज या ठिकाणी सेवा करण्याचा हा गोड असा योग जुळून आला. ही सर्व वारकरी टाळकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिले, सर्वांचे आभार. या निमित्ताने आज आमचे सासरेबुवा, आमचे मोठे दीर, आमचं कन्हैया,
आमच्या कन्हैयाचं नाव घ्यायलाच लागतं प्रत्येक कीर्तनात, नाहीतर घरी जाईपर्यंत कटकट करतो, आई तू माझं नाव का नाही घेतलं. मग आमचा कन्हैया, त्याचेही त्या ठिकाणी आभार. आमचे शिवा महाराज गोड या ठिकाणी सेवे करतात. त्या ठिकाणी शेवटी का होईना महाराज आले, पण कीर्तनकार आहेत आणि कीर्तनकार बुवा एकमेकांच्या कीर्तनाला लवकर जात नाही. पण आमच्या शिवा महाराजांचा स्वभाव फार गोड आहे, म्हणजे शरीरसुद्धा दिलखुलास आहे आणि स्वभावसुद्धा दिलखुलास आहे. कालच ते आमच्याकडे येऊन गेले, पण आमची भेट नाही झाली महाराजांची ना आमची. पण फार गोड, अगदी नेहमी चेहऱ्यावर स्मिता हास्य असतं. आणि असे गोड महाराज अगदी आपल्या जवळच आहे. इकडून आवाज दिला महाराज लगेच इकडे येतील. असं जवळ गावे, हाकेच्या अंतरावर गावे, हाक मारून बोलवावं असे आमचे महाराज या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे आपले नाणेगावचे आमचे काका जावई ना, भाऊसाहेब कुठं गेले जावई? हां आहे का? हां ते जावईसुद्धा, आम्ही त्यांना जावईच बोलायचं, मी पण जावईच बोलायचे ते. हां आमचे दाजी लागतात ते, पण मी माझ्या बहिणीलाच कवा बघितलं नाही. ते आमचे दाजी जावई ते पण होते परिक्रमेला. एकादशीच्या दिवशी आमची भेट झाली होती. ही सगळी मंडळी होती महाराज. आणि आज हे सगळे वारकरी मंडळी, गोड गायनाचार्य, आपल्या कोणाची नावं मला माहिती नाही म्हणून क्षमा असावी. सगळ्यांचा त्या ठिकाणी धन्यवाद. मृदुंगाचार्य महाराज अगोदर बसलेले त्यांचे आभार, नंतर बसलेले बदली कामगार त्यांचेही आभार. हे सगळे लहान लहान मुले एकदा जोरदार टाळ्या वाजवा बरं या लेकिंग करता. किती छान त्या उभ्या आहेत, खूप छान पावल्या खेळतात. सगळ्यांचे आभार. एक टाळकरी मात्र बसून गेला, त्याने इशारा दिला, जीन्सवाला तो तिकडे गेला. त्याने इशारा दिला की महाराज आता तुमचं लय झालं उरका. पण मी विचार केला गावात लई वर्षानंतर कीर्तन आहे, तर थोडासा जास्तच वेळ घ्यावा. ही सगळी मंडळी, आमचे पाटोळे काका, विनेकरी, हार घातल्यावर अजून चांगले दिसता हो तुम्ही. फार आपले आभार. चोपदार बाबा तुमचेही या ठिकाणी आभार. साऊंड सिस्टीम वाले दादा तुमचे आभार. कॅमेरामॅन भाऊ पाय दुखले का तुमचे त्या ठिकाणी आभार. ते फार फास्टर कामगार आहे महाराज. आत्ता कीर्तन केलं दुसऱ्या दिवशी लगेच टाकतील असा विचार करू नका. असे आमचे रोहन भाऊ, त्यांचे या ठिकाणी आभार. जाता जाता आपल्याला नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक सेवानिवृत्त त्या ठिकाणी आमचे आबा झाले. 30 वर्ष 11 महिने 11 दिवस त्या ठिकाणी सेवा अगदी प्रामाणिकतेने केली. प्रामाणिकतेने प्रपंच केला, प्रामाणिकतेने परमार्थ केला. आणि परमार्थाचं खरोखर अशा प्रकारे फळ माऊली त्यांच्या पदरात घातले. नुसते माऊली घातले नाही, एक एक ओवी त्यांच्या पदरात घातली. ती ओवी सुद्धा अशी आहे, कुठं गायब झाली काय माहिती. हां आहे ती ओवी त्यांच्या पदरात घातली. इतकी गोड आहे महाराज. माझी त्या ठिकाणी एवढी गोड आहे, इतकी गोड त्या ठिकाणी गाते, गवळण गाते, हरिपाठ म्हणते. तिला पण म्हणायला लागतं कीर्तन झाल्यानंतर. आणि म्हणून हा संपूर्ण परिवार आपला, संपूर्ण हा गावामध्ये 2 सप्ते होतात. फार गोड असं गाव आहे. 2 सप्ते होतात. बीजेचा 1 सप्ताह होतो आणि अष्टमीचा 1 सप्ताह होतो. असं परमार्थिक गाव आहे. पहिली लोक कमी असायची, पण आता वाढली. आणि जशी वाढली तसा तुम्ही मंडप पण वाढवला. आणि म्हणून खरोखर खूप बरं वाटतं की सगळी वारकरी मंडळी, सगळी मंडळी त्या ठिकाणी कीर्तनाला आली. जाता जाता देव, देश आणि धर्म यांच्या सेवेकरता आपलं आयुष्य असावं. देवाची सेवा करावी, कारण देवाने आपल्याला सुंदर नरदे दिलाय. देशाची सेवा करावी. प्रत्येक माणसाने जेवत असताना शेतकऱ्याची आणि झोपत असताना सैनिकाची आठवण ठेवावी. आणि सगळ्यात महत्त्वाचं धर्माची सेवा करा. 2च मिनटं सांगेल. आपला धर्म सध्या धोक्यात आहे. आज हिंदू धर्माचं रक्षण करण्याकरता आपण एकत्र आलं पाहिजे. अभी नाही तो कभी नाही. पुढच्या काही वर्षांनी परिस्थिती अशी बदलणार आहेत की आमच्या आया बहिणी सुरक्षित राहणार नाही. हिंदू आहे असं म्हटल्यानंतर आमचा सिर धडा वेगळा केला जाईल, अशी परिस्थिती निर्माण होऊ नये असं वाटत असेल तर प्रत्येक हिंदूने हिंदू म्हणून नाही, कट्टर हिंदू म्हणून सावध झालं पाहिजे आणि धर्माच्या रक्षणाकरता उभं राहिलं पाहिजे. आणि याच्याकरता आमच्या आया बहिणींना हात जोडून विनंती करेल, परिपूर्ण वेश धारण करायला शिकवा. पूर्ण कपडे आपल्या मुलींनी घातले पाहिजे. आमच्या मुंबईमध्ये मुलींचे कपडे एवढे कमी होत चालले. बापाला असं वाटतं, आईला असं वाटतं माझ्या मुलीने छोटे छोटे टॉप घातले म्हणजे माझी मुलगी स्टँडर्ड झाली. पण एक सांगेल दादा, तुमच्या मुलीला छोटे छोटे टॉप घालायला शिकवण्यापेक्षा मुलीला विचारांनी टॉप करा. ती तुमचं नाव समाजाच्या टॉपला नेल्याशिवाय राहणार नाही. पण मुलीला विचारांनी टॉप करा. आणि हे आम्ही केलं पाहिजे. जर पूर्ण कपडे घालून आपली माय, आपली लेक समाजामध्ये फिरली तर आदरच होईल. आणि अर्धवट कपडे घातले तर अनादर झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ही विनंती करेल. भिवंडीमध्ये जर बघितलं, काल महाराज तुम्ही भिवंडीमध्ये जाऊन आला, अशी परिस्थिती आहे. इतके कट्टर धर्मवादी लोक आहेत, हिजाब घातल्याशिवाय
4 वर्षाची मुलगी सुद्धा घराच्या बाहेर पडत नाही हिजाब घातल्याशिवाय, आणि आमच्या मुली मात्र अंगावरची ओढणी सुद्धा निघून चालली आहे. कुठेतरी आमचा शंडपणा सोडून आम्ही धर्माकरता जागृत झालं पाहिजे. आम्ही धर्माच्या रक्षणाकरता एकत्रित झालं पाहिजे. आपला धर्म किती मोठा आहे. एक उदाहरण सांगेल. परधर्मामध्ये 4 भाऊ जन्माला आले, सुराद, आराम, मुराद आणि औरंगजेब. या औरंगजेबाने काय केलं? आपल्या तिन्ही भावांना कापलं, मारलं. आपला जो बाप होता त्या बापाला जेलमध्ये टाकलं. जेलमध्ये असलेल्या बापाला फक्त अर्धा लिटर पाणी दिवसाला द्यायचा. बापाने सांगितलं, अरे माझा पाण्याचा कोठा वाढव. तर औरंगजेब म्हणतोय, पाण्याचा कोठा वाढणार नाही, जेवढं दिलंय त्याच्यातच भागवा. पाणी पाणी करता करता तो शहाजहान मेला. मरता मरता सांगून गेला. काय सांगून गेला? तुम्हाला कळेल आपला धर्म किती मोठा आहे. मरता मरते तुम अपने जिंदा बाप को जेल में डालकर पानी के लिए तरसा रहे हो. तुम अपने जिंदा बाप को जेल में डालकर पानी के लिए तरसा रहे हो. अरे तुमसे अच्छे तो वो काफिर हिंदू है जो अपने मरे हुए बाप को भी पितृपक्ष में तर्पण देते हैं. मेलेल्या बापाला पाणी देणारी संस्कृती आमची आहे. एवढे थोर संस्कृतीमध्ये, श्रेष्ठ संस्कृतीमध्ये आम्ही जन्माला आलो. ते 4 भाऊ बघा, हे 4 भाऊ बघा, राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. रामाने म्हणावं दादा, कृष्ण त्या लक्ष्मणाने म्हणावं दादा, अरे आपण चौघे एकत्र वाढलो, एकत्र मोठे झालो. आपल्याला मला एकट्याला राज्य नको असं एकमेकांविषयी म्हणावं. बांधावरून युद्ध करण्याकरता आमचे भाऊ कधी उभे राहिले नाही. सलोखा, प्रेम, आपुलकी, नाते, संबंध हे नेहमी आमच्या धर्माने जगाला सांगितलं. पण आज त्या धर्माला नष्ट करण्याची कटकारस्थानं चालू आहे. म्हणून आयांनो, वेळ आली मुलांना राम शिकवण्याची, वेळ आली मुलांना कृष्ण शिकवण्याची, वेळ आली मुलांना शिवबा शिकवण्याची. मुलांना पुष्पा 2 दाखवण्यापेक्षा मुलांना कृष्णाच्या बाललीला दाखवा. मुलांना कृष्णाच्या बाललीला दाखवा. संध्याकाळची शुभम करोती त्यांना सांगा, गली गली में ऐलान होना चाहिए, हर मंदिर में राम होना चाहिए. इतना तो इंतजाम होना चाहिए साहब कि मिले जब किसी से तो हर एक के मुख में जय श्री राम होना चाहिए, जय श्री राम होना चाहिए, जय श्री राम होना चाहिए. कुठेतरी दुखतं, कुठेतरी लागतं. म्हणून सांगते, परिक्रमेमध्ये सुद्धा 4 राज्य आम्हाला लागले. छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र. तर तुम्ही जर नीट निरीक्षण केलं तर RSSचे लोक आहेत म्हणून धर्म जिवंत आहेत. नाहीतर तिकडून फादर आणि इकडून चादर दोन्हीकडून बिलगलेत हिंदूंना नष्ट करण्याकरता. आज जर सावध झालं नाही तर उद्या परिस्थिती फार वाईट होणार आहे. आम्ही रात्रंदिवस फिरतो. मुंबईसारखं शहर जर आपण बघितलं ना तर आया बहिणी सुरक्षित नाही आहे. आमची मुलगी खाली खेळायला जरी गेली ना, गाव भागे आमचा, खेळायला जरी गेले ना तरी आमच्या काळजात धस्स होतं, मुलगी वेळेवर येते का नाही. ही परिस्थिती आज आहे, तर पुढच्या काही वर्षांनी कशी होईल. म्हणून शंडपणा सोडा आणि धर्माकरता जागे व्हा. हिंदू हूँ, हिंदुत्व को चाहती हूँ, हर एक को एक साथ लाना चाहती हूँ. एक रहेंगे, साथ रहेंगे तो शेर कहलाएंगे, और बिछड़ गए तो गीदड़ भी सताएंगे. म्हणून सगळ्यांनी एकत्र व्हा. भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. हा विठ्ठल विचारिला अधिकार